आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते ऑल ऑफ यू. नमस्ते मॅडम. नमस्ते मॅडम. नमस्ते नमस्ते मॅडम. मॅडम. नमस्ते मॅडम. नमस्ते मॅडम. नमस्ते मॅडम. नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते ऑल ऑफ यू. नमस्ते मॅडम. ही आत्मा नमस्ते ब्रह्मांड मॅडम. ही ब्रह्मांडीय ऊर्जा आणि या ऊर्जेसह एकरूप होण्यासाठी आपण आलेलो आहे. या ब्रह्मांडाचे खूप धन्यवाद मानूया की या ब्रह्मांडाने ही संधी आपल्या आयुष्यामध्ये उपलब्ध करून दिली. या ब्रह्मांडाने आपल्याला या ब्रह्मांडाने आपल्याला निवडलं आहे ऊर्जेसह एकरूप होण्यासाठी. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. ब्रह्मांडीय ऊर्जा खूप खूप धन्यवाद. तुम्ही, मी आणि आपण सर्वजण या ब्रह्मांडाने निवडलेले ते प्युअर सोल आहोत की ज्यांच्या आयुष्यामध्ये हा सकारात्मक बदल घडून येणार आहे आणि हा बदल घडून आणण्यासाठीच आपली निवड झालेली आहे. खूप धन्यवाद सगळ्यांना. खूप खूप धन्यवाद. युट्यूबच्या सर्व सन्माननीय सदस्यांना अंतर्मनापासून आत्मा नमस्ते. आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा सकारात्मक बदल घडवून आणायचा आहे आणि आजचं सेशन आहे आरोग्याची गुरुकिल्ली. आरोग्याचा मंत्र काय तर ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जोडा. अनेक जणांना असं वाटत असतं की आपण रेखी सोबत जोडा मॅडम जेव्हा सांगतात तेव्हा प्रश्न असा होतो की आम्हाला 2 तास द्यावे लागतील, 1 तास द्यावा लागेल, 3 तास द्यावे लागतील असं अनेक जणांना वाटतं. अनेक जणांना असं सुद्धा झालेलं आहे की मॅडम ती हिलिंग करत असताना 2-2 तास लागतात सेल्फ हिलिंग करायला आणि आम्हाला ड्युटी आहे. आणि अनेक प्रश्न आहेत, घरचे कामं आहेत महिला मंडळ म्हणते, घर सांभाळायचं आहे, बाळ सांभाळायचं आहे, ड्युटी सांभाळायची आहे. मॅडम ते 2 तास कधी स्वतःला द्यायचे? तर सख्यांनो, दादांनो, स्वतःला एवढा वेळ देण्याची खरंच गरज नाही आहे. न्यू टेक्नॉलॉजी वापर करा, ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जुडा आणि तुम्हाला सांगते यस मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये जुडा. तुम्हाला अगदी अगदी थोड्या वेळामध्ये पॉवरफुल एनर्जी ग्रहण करून ती आपल्या शरीराच्या हिलिंग करिता वापरण्याचं टेक्निक शिकवलं जाणार. आणि आमचे सगळे सदस्य तुमच्याकडे किती वेळ आहे तो वेळ बघा आणि त्या वेळेनुसार मेडिटेशन करा. असे अनेक सगळे टेक्निक्स तुम्हाला दिलेले आहेत. तर तुम्हाला किती वेळ तुम्ही स्वतःसाठी काढू शकता त्यानुसार काढा. ज्या दिवशी जास्त वेळ आहे त्या दिवशी थोडा जास्त वेळाचं हिलिंग करा. ज्या दिवशी कमी आहे त्या दिवशी कमी करा. म्हणजे काय तर फक्त आणि फक्त उद्दिष्ट हे आहे की या ब्रह्मांडासोबत तुम्हाला जोडायचं आहे आणि ती ऊर्जा मोठ्या प्रमाणात ग्रहण करायची आहे. ग्रहण केलेली ऊर्जा माझ्या मनशांतीसाठी, माझ्या आरोग्यासाठी, माझ्या इतर सगळ्या कार्यासाठी वापरायची आहे. आणि हे वापरण्याचा फायदा काय तर ही ऊर्जा वापरण्याचा फायदा असा की माझा सर्वांगीण विकास मला करायचा आहे. माझा म्हणजे येथे बसलेल्या प्रत्येक व्यक्तीचा, हा व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा. अनेक लोकांचं असं म्हणणं असतं की तुम्हाला काही कुठलं कार्य करायचं असेल तर सुरुवात तुम्ही अशा लोकांकडून करा ना की जे मोठ्या प्रमाणात पे करू शकतात, मोठ्या प्रमाणात पे करू शकतात, ज्यांच्याकडे खर्च करण्याची खूप मोठी कॅपॅसिटी आहे असं अनेक जण सांगत असतात, अनेक कोच सांगत असतात. मात्र मी तुम्हाला पहिल्यापासून सांगते आहे मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट हे अनेक गोष्टींसाठी अपवाद आहे. येथे सुरुवातच अगदी तळागाळातील प्रत्येकापासून केलेली आहे, अगदी अल्प दरामध्ये आणि मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जेसह एकरूप होण्यासाठी छान असलेल्या त्या सोप्या असलेल्या त्या टेक्निक्स सगळ्यांपर्यंत पोहोचाव्या यासाठी तुम्ही येसाल तेव्हा तुम्हाला कळेल की काय आहे ऊर्जा, काय आहे मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट आणि खरोखर हे वेगळं आहे का तर हो, खूप वेगळं आहे. त्याचं कारण असं की येथे जुडलेला जो समुदाय आहे हा फक्त आणि फक्त ऊर्जा स्वरूपामध्ये एकमेकांसोबत जोडलेला आहे. रेकी ही माझी सेवा आहे आणि
माझा बिझनेस सुद्धा आहे. ऍज अ टॅरो रीडर्स माझा प्रोफेशनल बिझनेस आहे. क्रिस्टल्स माझा प्रोफेशनल बिझनेस आहे. तेथे मी प्रोफेशनलीच राहणार. मात्र येथे एक सेवा म्हणून मोठ्या प्रमाणात सेवा दिल्या जाते आणि फक्त मंजुश्रीच नव्हे तर हा सर्व सर्व ग्रुप सुद्धा सगळ्यांना सेवा देण्यासाठी तत्पर असतो. सर्व ग्रुप कायम सगळ्यांसाठी तयार असतो. या खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि ग्रुप जॉईन करा. बिनधोकपणे करा. असेल एखादी समस्या ग्रुपला टाका. नक्कीच ग्रुपचे सदस्य एनर्जी देतील गरज असेल तेथे. ओके, नक्कीच मदत करतील आरोग्याची काही समस्या असेल तर. आणि जर स्वतः ऊर्जेसोबत जुडून तुम्हाला आरोग्याच्या समस्येवर कायमस्वरूपी मात करायची असेल तर या ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जुडा. छान मेडिटेशनला लागा आमच्यासोबत. आम्ही सगळ्यांनी आमच्या आरोग्यामध्ये अमूलाग्र बदल घडून आणलेला आहे. आश्चर्यकारक अनुभव आम्ही येथे घेतलेले आहेत. आणि हे कसे घेतलेले आहेत तर या आध्यात्मिक ऊर्जेचा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून, वैज्ञानिक दृष्टिकोनातून आणि चक्र बॅलन्स करून आपल्या सर्वांगीण विकासासाठी वापर करून घेतलेला आहे. हे वापर करण्याचं टेक्निक मात्र आम्ही निवडलं आहे. न्यू टेक्नॉलॉजी ज्याला म्हणूया. आजच्या सेशनमध्ये मी खूप सारा वेळ घेणार नाही कारण आजच्या सेशनमध्ये अनेक सदस्य आलेले आहेत ज्यांना शेअरिंग करायचं आहे. आजच्या सेशनचं सगळ्यात महत्वाचं उद्दिष्ट होतं शेअरिंग आणि तेच मला पुढे न्यायचं आहे. तेच माझ्यासाठी पहिलं उद्दिष्ट आहे. आजच्या सेशनमध्ये पहिलं उद्दिष्ट शेअरिंग. बघा, ब्रह्मांडाने आपल्याला आज निवड करण्याची एक काय म्हणूया संधी दिली, एक इंट्युशन दिलं की तुम्हाला आज ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी हे आरोग्य संपन्नतेची गुरुकिल्ली आहे यावर चर्चा करायची आहे. मी कोण मार्गदर्शन करणारी? मी पण या ब्रह्मांडाचं एक लेकरू आहे, लाडकं लेकरू. आणि हे ब्रह्मांड माझ्यावर भरभरून प्रेम करते. ब्रह्मांडाचं म्हणणं आहे की ज्या प्रकारे प्रेमाने आणि हक्काने तू माझ्याकडून मागून घेतेस तसंच अनेक सदस्यांना तसंच प्रेमाने आणि हक्काने मागण्याची सद्बुद्धी दे, मागण्याचा मार्ग दे. मध्येच फोन आला त्यामुळे थोडस. तर मला ब्रह्मांडाचं असं म्हणणं आहे की ज्याप्रमाणे तू प्रेमाने, कृतज्ञतेने आणि हक्काने माझ्याकडून अनेक साऱ्या गोष्टी मागून घेतेस तसंच त्याच ऊर्जेसह एकरूप करून अनेकांना या ब्रह्मांडाकडून हक्काने काहीतरी मागण्याची ऊर्जा, त्या ऊर्जेसह त्यांना एकरूप कर. त्यांनाच त्यांच्या आतील ती ऊर्जा, तिची ओळख करून दे आणि त्यांना सुद्धा जाणीव होऊ दे की हो, या पृथ्वी तलावर असलेली प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक सजीव त्या ब्रह्मांडाचं तेवढंच लाडकं आहे. हे कार्य कुठेतरी आपल्याकडे दिलेलं आहे. आणि हो बघा, खरोखर तुम्हाला सांगते की वैज्ञानिक दृष्टिकोन, आध्यात्मिक दृष्टिकोन, हिलिंगचा पद्धत आणि मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून आपण आजचं सेशन घेऊया. अगदी मला थोडासा वेळ हवा आहे. हो, आजचं सेशन छोटंसं असणार आहे. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी म्हणजे काय तर ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी म्हणजे तुमच्या माझ्या आतमध्ये सतत वाहणारी ती प्राणशक्ती, प्राण ऊर्जा, लाईफ फोर्स एनर्जी, ज्याला आपण वैश्विक शक्ती, विज्ञान जैविक शक्ती असं म्हणते. ती प्राणशक्ती, प्राण ऊर्जा, श्वास आपल्या आतमध्ये असलेला प्रत्येक ग्रह, प्रत्येक तारा, प्रत्येक वनस्पती, प्रत्येक प्राणी, माणूस, सजीव आणि निर्जीव अनेक वस्तू या ऊर्जेच्या प्रवाहासोबत जोडलेल्या आहेत. या जगातली अशी कुठलीच गोष्ट नाही की जिला ऊर्जा नाही आणि जी निर्माण होताना ऊर्जा वापरली गेली नाही. हे जगच ऊर्जामय आहे आणि तेच ऊर्जा आपल्या
आभा मंडळातून, चक्रांमधून, नाभी मंडळातून वाहत असते तीच ऊर्जा. मग रेकी शिकणं म्हणजे काय? तर रेकी शिकणं, मेडिटेशन करणं, ध्यान धारणा करणं एकच. तेच जी ध्यानधारणा आपण करत होतो, तीच ध्यानधारणा विशिष्ट टेक्निकने करतो आहे आपण. म्हणजेच ब्रह्मांडी ऊर्जेसोबत एकरूप होत आहे. ब्रह्मांडी ऊर्जेसोबत एकरूप होणे म्हणजे काय? तर जी एनर्जी आपल्या आतमध्ये वाहत आहे, जी प्राणशक्ती आपल्या शरीराच्या आतमध्ये वाहत आहे, तेथे कुठे ब्लॉकेजेस निर्माण झालेले आहेत, तिच्यामध्ये कुठं अडथळे निर्माण होत आहेत मराठीत, ते अडथळे दूर करून तिच्या वहनाचा योग्य मार्ग निर्माण करणे. जसं पाणी वाहते आहे, पाण्याला योग्य वाट करून देणे, योग्य प्रकारे तिचं वहन योग्य प्रकारे करणे, त्या ऊर्जेचं म्हणजेच आपण ध्यान करणे. ध्यान केल्याने ते साध्य होते. ऊर्जेसोबत जोडल्याने हे साध्य होते की नाडी मंडलामधून जी ऊर्जा वाहते, ती ऊर्जा सलगपणे वाहते, तिचे अडथळे नष्ट होतात. आणि अडथळे नष्ट झाल्यामुळे शरीरामधील ब्लॉकेजेस, मनामधील ब्लॉकेजेस, कॉन्शियस सबकॉन्शियस माइंड मध्ये अनेक विचारांनी निर्माण झालेले ब्लॉकेजेस, त्याचप्रमाणे आपल्या आरोग्याच्या समस्या दूर होतात. आपल्या आयुष्यामध्ये आलेलं आरोग्याची समस्या ही का आली आहे? तर ही आलेली आहे कुठेतरी ब्लॉकेजेस निर्माण झाल्यामुळे. ब्लॉकेजेस निर्माण झाल्यामुळे मानसिक शरीराला आजार होतं, काही कधी चुकीचा आहार म्हणूया, काही कुठं झोप कमी, कुठं काही चुकीची सवय किंवा अनेक गोष्टींमुळे. ओके, आपण त्यावर कमी बोलूया. अनेक कारणांनी शारीरिक आजार निर्माण होतात, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. माहिती आहे ना? यस. आपल्याला दुरुस्त कसं करायचं त्यावर बोलायचं आहे. पण तरी निर्माण का झालेले आहेत हेही माहिती पाहिजे. हे निर्माण झाले कारण चुकीचा आहार, व्यायाम, झोप नाही, हे स्ट्रेस, दगदग, अनेक गोष्टी काही काही वेगवेगळ्या आहे ना. त्यामुळे त्यामुळे अनेकदा अनेक ठिकाणी काय निर्माण झालं आहे? ब्लॉकेजेस निर्माण झाले आहेत. यावर आपल्याला काम करायचं आहे. या ब्लॉकेजेसवर काम करायचं आहे, ते रिमूव्ह करायचे आहेत. आणि ते रिमूव्ह करायसाठी कोण मदत करते? हो, ब्रह्मांडीय ऊर्जा. म्हणजेच काय? तुम्ही करत असलेलं ध्यान. आपल्या साधू संत महात्म्यांनी आपल्याला ध्यान करायला शिकवलाय की नाही? यस. आपल्याला ध्यानाचा मार्ग त्यांनी शिकवला आहे. आपल्याला त्याच ध्यानाच्या पद्धतीमध्ये वाढ करायची आहे आणि पुढे जायचं आहे. तेच टेक्निक आपल्याला अधिक वेगळ्या पद्धतीने, मोठ्या पद्धतीने वापरायचं आहे. मानसिक कारण आहेत, काही राग येतो, दुःख होतो, चिंता येते, ताणतणाव निर्माण होतो, कधी कधी भावना व्यक्त केल्या गेल्या नाही, कधी दडपण आलं मनावर, कधी कधी रडू आला पण रडताच आलं नाही, न सांडलेले अश्रू म्हणूया. दुसऱ्यांपर्यंत त्या भावनाच व्यक्त केल्या गेल्या नाही. अनेक बंधू वर्गांना, पुरुष मंडळींना बऱ्याच वेळा म्हटलं जाते, पुरुष रडत नसतात, पुरुषांनी असं खचून गेलेलं चालत नाही. त्यांच्यावर कितीही मोठा प्रसंग आला ना, तरी त्यांना काय म्हटलं जातं? रडू नका, तुम्ही रडू शकत नाही, तुम्ही रडू शकत नाही. कारण पुरुष का रडत असतात? मग त्यांच्या भावना कुठं आहे? ते अश्रू कुठं गेले? दडपून टाकल्या जातात भावना. आपण बायका बऱ्याच वेळा अनेक जणीजवळ बोलतो, पण त्यांना बोलण्याची संधीच नसते. इव्हन बऱ्याच वेळा घरामध्ये चुप बस, चुप बस, किंवा तिला व्यक्त व्हायचं असते, त्याला व्यक्त व्हायचं असते. अनेक ठिकाणी, शाळांमधून किंवा कुठं अनेक ठिकाणी आपल्याला आपल्या दडपल्या गेलेल्या भावना ज्या व्यक्त करू शकला नाही, त्यामुळे अनेक आजार निर्माण होतात. चक्रांमध्ये नकारात्मक ऊर्जा साठवली जाते, त्याचं रूपांतर भविष्यामध्ये विविध आजारांमध्ये होते. पोटाचे आजार, थायरॉइड आजार, किती पण नावं घ्या. आता आजच्या सेशनमध्ये आजारांचं नाव घेऊच नाही आहे. ओके, त्यामुळे बिघडते, या सगळ्यामुळे हार्ट चक्र बिघडते. हार्ट चक्र बिघडल्यामुळे काय आजार होतील तुम्हाला माहिती आहे. मॅडम, मी बोलू शकत नाही लोकांसोबत,
अनेक सगळ्या गोष्टी, कम्युनिकेशन डिसऑर्डर ज्याला म्हणतो आपण, सोलर बिघडते, ऍसिडिटी, लिव्हर, अनेक गोष्टी. आणि ऊर्जा स्वरूपामध्ये जर आपण एनर्जी लेवल कमी झाली तर अनेक नकारात्मक ऊर्जा या ऊर्जा मंडळातील आपल्याकडे खेचल्या जातात. आपण आजारी आहे, आपण दुःखी आहे, आपण वेदना वेदना आहेत आपल्याला, तेव्हा काय होते तुम्हाला माहितीये, अनेक वेळा चक्र संकुचित होतात किंवा चक्रांची एनर्जी कमी होते. कधी कधी प्रचंड आक्रोश, राग, त्रागा याने सुद्धा चक्र इम्बॅलन्स होतात. कधी मोठी प्रोसेस आहे, पुढची प्रोसेस आहे ती काही कारणांमुळे काय होते तर बऱ्याच वेळा नकारात्मक ऊर्जा ग्रहण करण्याची त्यांची क्षमता वाढते. नकारात्मक ऊर्जा, मग त्यांनाच शाप लागतात, मग त्यांनाच दोष होतात, त्यांनाच नजर लागते, त्यांच्यावरच मॅजिक होऊ शकते. तेच ऍडिक्शन मध्ये जाऊ शकतात वेगवेगळ्या. त्यांचाच मनावर आणि शरीरावर ताबा राहत नाही. मग या सगळ्या गोष्टींवर आपल्याला उपाय काढायचा आहे का? तर हो. या सगळ्या गोष्टींवर उपाय म्हणजे काय तर ब्रह्मांडीय ऊर्जा, आरोग्याचा गुरुमंत्र. मानसिक आजार असतात अनेक लोकांना, त्यांना वाटते मी आजारीच आहे. विचार, 80% आजार विचारांमुळे निर्माण होतात. विचारांमुळे सेल्समध्ये नैराश्य निर्माण होत असतं, नैराश्य. आणि आपल्या सेल्स ज्या रोज स्वतःला हील करतात, त्या हील करणाऱ्या सेल्स स्वतःला त्यांची हिलिंग क्षमता कमी होते. जेव्हा आपण ऊर्जेसोबत जुडतो तेव्हा यावर मात करू शकतो. अनेक जन्मजन्मांतरीचे कर्मफळ, त्यामुळे सुद्धा अनेक वेळा काही गोष्टी आयुष्यामध्ये घडत असतात, अनेक ब्लॉकेजेस होत असतात. आणि सख्यांनो, तुम्हाला माहिती आहे की मॅडम, आम्ही खूप प्रयत्न करूनही पुन्हा पुन्हा तेच सर्कल होतं. पैसा जमा होते, दवाखान्याला जाते, पैसा जमा होते, डॉक्टरकडे जावं लागतं, पैसा जमा करतोय, घर घ्यायचं आहे, अचानक काहीतरी खड्डा पडतो. असं काहीतरी जर होत आहे तर नक्कीच कुठेतरी काहीतरी कार्मिक आहे. आणि मग यामुळे काही फरक पडेल का? नक्कीच. थोडंसं अधिक मेडिटेशन करावं लागेल, थोडंसं अधिक ऊर्जेसोबत जुळावं लागेल. नक्कीच. तर या सगळ्या गोष्टीमुळे अनेक वेळा आजार निर्माण होतात आणि ऊर्जा तेथे मदत करते. मग मदत कशी बरं करते? काय जादू आहे? असं बसलो आहे आपण ब्रह्मांडाकडून, असं बसलो आहे शांतपणे, प्रार्थना केली आहे, ब्रह्मांडाकडून येणारी ऊर्जा आपण सहस्त्रार चक्रामधून ग्रहण केली आहे. आणि ही ग्रहण केलेली ऊर्जा पूर्ण चक्रांमध्ये ऍब्झॉर्ब होत आहे. आणि आणि त्या चक्राचे ब्लॉकेजेस रिमूव्ह होत आहे. विविध अंगांनी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये बदल होत आहे. हे मॅजिक आहे का? जादू आहे? बिलकुल नाही. ना जादू, ना काही 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 नाही. भूत प्रेत बाधा आत्मा बिलकुल नाही. अंधश्रद्धा त्याही पेक्षा नाही आहे. हे काय आहे तर हे आहे विज्ञान, हे आहे मानसशास्त्र. फक्त या आध्यात्मिक ऊर्जेचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून, आरोग्यशास्त्रानुसार, मानसशास्त्रानुसार मानसिक आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि माझ्या भौतिक जगामधील प्रगतीसाठी, मग ते आर्थिक, मानसिक, शारीरिक, नातेसंबंध, व्यवसाय, या प्रत्येक ठिकाणी मला प्रगती करायची आहे. ही प्रगती कशी होते? विज्ञान आहे. प्रत्येक चक्र बॅलन्स होतो. चक्र बॅलन्स झाल्यामुळे काय होतं तर आपण ते कार्य करण्याची क्षमता स्वतःची वाढते. मी नेहमी म्हणत असते की ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडा, क्षमतांचा विकास करा. तुझंच तुझ्या जवळ आहे, फक्त त्याची तुला ओळख करून घ्यायची आहे. त्याच्या सोबत तुला प्रॉपर पद्धतीनं जुडायचं आहे. या ऊर्जेचा वापर कसा करायचा हे तुझंच तुला शिकायचं आहे. काही कोणी दुसरं काही करणार नाही. मी नाही करू शकणार ते काही, तुमचं तुम्हाला करावं लागणार आहे. आणि तुम्ही ते करता, उत्कृष्ट प्रकारे करता. याचं जिवंत उदाहरण म्हणजे तुम्ही आहात आणि मी आहे. ओके. आपल्या प्रत्येकामध्ये ती क्षमता आहे. काही ऊर्जा बाहेर नाहीये, ही ऊर्जा आतमध्ये आहे. माझ्याच आतमध्ये असलेल्या ऊर्जेचा मला शोध घ्यायचा आहे. आणि हा शोध कोण घेणार आहे? आपण स्वतः.
याचा वापर कोण करणार आहे? आपण स्वतः. आणि मला एक सांगा, स्वतःच्या प्रॉपर्टीचा स्वतःच्या सुखांसाठी वापर करणं म्हणजे काही गुन्हा आहे का? नाही ना. करायला हवा की नाही? स्वतःजवळ जो खजिना आहे तो शोधणं म्हणजे गुन्हा आहे का? नाही. मग तुझ्याजवळच तो खजिना आहे. कशाचा? आरोग्य संपन्नतेचा. तुझ्याजवळच तो दडलेला खजिना आहे. कशाचा? तुझ्या सुखांचा. तुझ्याजवळच तो खजिना दडलेला आहे. कशाचा? समृद्ध नाते संबंधांचा. तुझ्याजवळच तो खजिना आहे. कशाचा? तुझ्या समृद्धीचा. तुझ्या समृद्धीचा. तुझ्या शारीरिक विकासाचा खजिना तुझ्याच जवळ आहे. तुझ्या मानसिक विकास, ज्याला आपण म्हणूया तुझ्या कला गुणांचा तुला विकास करायचा आहे, तो प्रत्येक विकास करण्याची क्षमता तुझीच तुझ्या आतमध्ये आहे आणि हिचा तुला वापर करायचा आहे. हा जो वापर करायचा आहे, हा वापर कोण करणार आहे? तूच स्वतः. तू म्हणजे तुम्ही, मी. आणि हा वापर कसा करायचा? तर आपलीच शक्ती, आपल्याच क्षमतेची ओळख करून माझ्याच क्षमतेचा मला विकास करायचा आहे. बाहेर कुठं काय आहे? कुठंच नाही. सगळं आतमध्ये आहे. जे पिंडी ते ब्रह्मांडी, जे या ब्रह्मांडामध्ये सगळं आहे तेच माझ्या या ब्रह्मांडामध्ये आहे आतमध्ये. असं सांगतात ना आपले साधू संत महात्मे. सांगतात की नाही? तुम्ही असं असं हलवा गड्या, डोकं हलवा, मान हलवा तुमची. नाहीतर मला असं वाटते मी एकटीच बोलते की काय. आहे ना? असं सांगतात की नाही आपले साधू संत महात्मे. पिंडी ते ब्रह्मांडी, तुमच्याच आतमध्ये सगळं काही जे या ब्रह्मांडामध्ये आहे, विशाल स्वरूपामध्ये, तेच ब्रह्मांड तुमच्या आतमध्ये आहे. त्या ब्रह्मांडाशी एकरूप व्हा आणि बघा तुम्हाला केवढं भरभरून मिळते. तर आतल्या ब्रह्मांडाशी एकरूप व्हा, वरचं ब्रह्मांड आपल्याला भरभरून द्यायला लागते. कारण त्याच्याकडे आहे विश्व स्वरूपामध्ये खूप आहे. तुम्ही घेता घेता थकणार. फक्त ते घेण्याची क्षमता आपल्याला आपली वाढवायची आहे. आपल्याला स्वतःला तेवढं स्ट्रॉंग करायचं आहे की मोठं जरी गिफ्ट आलं तर मी उचलू शकलो पाहिजे. केवढं गिफ्ट हवंय तेवढं मागा. फक्त ते जेवढं मागत आहे तेवढं घेण्याची तुमची क्षमता वाढवा. बस एवढं ब्रह्मांडाकडे आहे. तुम्हाला किती घ्यायचं आहे ते तुम्ही ठरवा. जेवढं घ्यायचं आहे, जेवढं मागणार तेवढं घेण्यासाठी तुमची क्षमता निर्माण करा. बघा, मी 4 वेळा एकच गोष्ट सांगते. जर मी एखादी गोष्ट 3 वेळा 4 वेळा सांगते तर त्यामध्ये समजण्यासारखं किंवा त्यामध्ये खूपच महत्वाचं आहे. जेव्हा आपण ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडतो तेव्हा काय होते? तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे अध्यात्मशास्त्रानुसार काय होते? तर आपल्या प्रत्येकाच्या आतमध्ये असलेले चक्र, या चक्रांमधील या ऊर्जेनी सर्व अडथळे रिमूव्ह होतात, निघून जातात हळूहळू हळूहळू. आणि आपल्या शरीरामध्ये आपल्या चक्रांमधून वाहणारी ऊर्जा ही अगदी सहजतेने, ज्याला आपण म्हणूया मोकळेपणाने व्हायला लागते. हा प्रवाह सहजतेने होतो. ईड आणि पिंगला नाडीमधून ऊर्जा येते, सुषुम्नामधून वर जाते, पुन्हा येते, पुन्हा वर जाते आणि मोठ्या प्रमाणात ऊर्जा आपल्या सहस्त्रारपर्यंत, आज्ञाचक्रापर्यंत पोहोचते. जसा हा सलग प्रवाह सुरू होतो तसे आपले चक्र अधिक अधिक बॅलन्स व्हायला लागतात, ऍक्टिव्ह व्हायला लागतात. आपलं सहस्त्रदल कमल ओपन व्हायला लागतं. विषय केला तर 2 तास लागतील किंवा त्याहीपेक्षा जास्त लागतील. आहे ना? जसं जसं आपला सगळ्या क्षमतांचा विकास होतो, जसं जसं आपलं चक्र अधिक 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 सहस्त्रारोपण व्हायला लागतं, तसं तसं आपली इंट्युशन पॉवर म्हणूया, आपल्या त्या क्षमतांचा विकास म्हणूया, सर्व सर्व अधिकाधिक वाढायला लागतं. किती वाढतं? अगणित. तुम्ही विचार करू शकत नाही एवढं. यासाठी काय करावं लागेल? काही नाही, रोज थोडासा वेळ, थोडासा. तुम्ही जेवढा देऊ शकता तेवढा वेळ स्वतःसाठी द्या फक्त. ग्रुप तुमच्या सोबत आहे. नक्कीच. ऊर्जा काय करते? तर ऊर्जा चक्रांमधील अडथळे काढून शरीरामध्ये सहजतेने वाहायला लागते. ही ऊर्जा काय करते? ही ऊर्जा मनाच्या खोल पातळीवर आहे ना, शांतता आणते. आपल्या अंतर्मनामध्ये शांतता प्रस्थापित करते ऊर्जा. कशी काय करते? तर जसं मेडिटेशनला लागतो तशी चिंता
गो. राग गो. दुःख गो. वेदना गो. किंवा ती आपल्या आयुष्यामध्ये आलंही, राग आली, चिंता आली, वेदना आल्या, दुःख आलं, तरीही आपण आहे ना त्यामधून किती मिनिटामध्ये, किती वेळामध्ये बाहेर निघायचं यावर नियंत्रण आपलं स्वतःवर होतं. मी भावनांच्या आहारी न जाता भावनांवर माझं नियंत्रण निर्माण करणं, अशी ऊर्जा स्वतःमध्ये होते, ज्यामुळे आपलं मनोबल वाढते. आणि हे वाढलेलं मनोबल आपल्या मनाच्या खोल पातळीवर आपल्याला शांतता प्रस्थापित करते. माझं शरीर आहे, माझं शरीर आहे, माझ्या शरीरामध्ये ज्या पेशी दररोज निर्माण होत आहे यांची हिलिंग करते. माझ्या सेल्स शरीरामधल्या पुनरुज्जीवित करण्याचं कार्य ही ब्रह्मांडीय ऊर्जा करते. सर्व टॉक्सिन्स निघून जातात, रिमो आणि छान नव्या पेशी निर्माण होतात. ह्या नव्या निर्माण पेशी माझ्या शरीराला संतुलित करतात, ऊर्जावान करतात. तुम्हाला माहिती आहे ना? येस. माझं आभा मंडळ शरीराच्या आतमधलं झालं, आता बाहेर माझं आभा मंडळ स्ट्रॉंग करते, शुद्ध करते. आणि अगोदर नकारात्मक ऊर्जा माझ्या आभा मंडळावर येत असतात, नंतर आतमध्ये येतात शरीरामध्ये. आजारी पडायच्या अगोदर कणकण लागते. जर आपला ऑरा स्ट्रॉंग असेल तर ते कणकण यायच्या अगोदरच ऑरा बाहेरच्या बाहेर लोटून देईल. त्याचप्रमाणे बाहेरचे आजार, व्हायरल इन्फेक्शन, त्याही सोबत काय तर सायकिक अटॅक, निगेटिव्ह व्हायब्रेशन्स जे आपलं आभामंडळ नेहमी ऍब्झॉर्ब करत असते, स्वीकार करत असते. बाहेरच्या जगामध्ये असलेले नकारात्मक विचार, कोणाची नजर असू दे किंवा सायकिक मानसिक काही गोष्टी ज्या आपला आभामंडळ, आपण म्हणतो ना मॅडम हिला नजरच लागते, आमची प्रगतीलाच नजर लागली आहे, किंवा आमच्यावर काहीतरी सायकिक अटॅक झाला आहे, तर त्याचं संतुलन करण्याचं किंवा आपण असं म्हणूया त्यापासून बचाव करण्यासाठी ही ऊर्जा आपल्याला मदत करते. कसं तर जसं आपण ध्यानधारणा करायला लागतो तसं आपलं आभामंडळ शुद्ध व्हायला लागतं आणि रोग निर्माण करणाऱ्या ऊर्जा पण बाहेर टाकायला लागतं. विशेषतः सायकिक अटॅक निर्माण करणाऱ्या, निगेटिव्ह व्हायब्रेशन्स क्रिएट करणाऱ्या ऊर्जा बाहेर टाकायला लागतं आपलं आभामंडळ. आणि आपला ऑरा छान स्ट्रॉंग, काय म्हणतो आपण त्याला, ऊर्जावान म्हणतो. ऊर्जावान आभामंडळ माझं ऊर्जावान झालं. हे ऊर्जावान झालेलं आभामंडळ आपली मानसिक शारीरिक क्षमता वाढवतो, कारण येणारा अटॅक अगोदर आभामंडळावर होतो. आभामंडळ स्ट्रॉंग झालं म्हणजे बाहेरच्या बाहेर जातं. इव्हन त्यामुळे काय होतं तर आपण निगेटिव्हिटी मध्ये न जाता पॉझिटिव्हिटी मध्ये राहतो. आपल्याला ना आपलं म्हणजे ना दिवसभर आपण म्हणतो ना ऊर्जावान असणं. नकारात्मक विचार एखाद्याने आपल्यापर्यंत पोहोचवला तरी त्याचा परिणाम न होणं, एखाद्याकडून आपल्याला दुःख वेदना आल्या तरी आपण त्या सोडून देणं, लोकांनी त्रास दिला तरी आपण त्याला ती वेगळ्या पद्धतीनं घ्यायला लागतो, सहजतेने स्वतःला जगायला लागतो. ज्या विचारांचा, ज्या नकारात्मक ऊर्जांचा किंवा ज्या एखाद्या ठिकाणी गेल्यामुळे मला त्रास व्हायचा तो होणं बंद होतो. खरंच सायकिक अटॅक हा विषय बोलायला गेलं ना तर स्पेशल 2 तास लागतील. त्यामुळे फक्त समजून घ्या की सायकिक अटॅक आणि निगेटिव्ह व्हायब्रेशन्स पासून आपलं संरक्षण करण्यासाठी ब्रह्मांडीय ऊर्जा. ओके, मी प्रयत्न करते पण ना मला ते कमी शब्दामध्ये नाही सांगता येत आहे. वाटलं ना तुम्हाला मी केव्हाची प्रयत्न करते तुम्हाला समजावून सांगण्याचा, पण खरोखर काही गोष्टी ना अशा असतात की त्या कमी शब्दांमध्ये नाही मांडता येत. तर त्याच्यासाठी स्पेशल सेशन असतं, नक्कीच तेथे आपण प्रयत्न करूया. स्वतःला आध्यात्मिक शांती आणि आध्यात्मिक शांती त्या परमोच्च ऊर्जेसह अधिक जास्त प्रमाणात जोडण्यासाठी ब्रह्मांडीय ऊर्जा, माझा आत्मा आणि माझं शरीर याचं बॅलन्स करणे.
माझं शरीर म्हणते उठू नको, झोपूनच राहा. माझं मन म्हणते झोपूनच राहा. पण आत्मा म्हणते चल उठ, मेडिटेशन करायचंय. तुम्ही मेडिटेशनला उठणारच. माझ्या शरीरावर आणि माझ्या मनावर माझ्या सोलचा ताबा असणं, आत्म्याचा ताबा असणं, याला म्हणतात जगणं, आध्यात्मिक जगणं. या प्रकारे आपलं जगणं असणार आहे. माझा आवाज क्लिअर आहे का? आहे ना? असं आपल्याला जगायचं आहे. हो. किती किती बोलावं, किती किती सांगावं, जेवढंही बोलसाल तेवढं कमीच पडणार. बोलतच राहावं लागेल. कर्मशुद्धी प्रक्रिया सुरू होते आपली. जसं आपण ऊर्जेसोबत जोडायला लागतो ना, आपण आपण क्षमा प्रार्थना करतो. आपण प्रार्थना करतो. आपण आत्मस्वीकृतीच्या दृष्टिकोनातून आपले पावलं उचलायला लागतो. आपले कर्म हलके व्हायला लागतात. आता हे किती होतात याचं काही मी उदाहरण नाही देऊ शकत. पण अनेक जे अडथळे आपल्या आयुष्यामध्ये निर्माण होत असतात, अनेक दिवसांपासून, वर्षांपासून निर्माण असलेले काही कार्यामध्ये आपले अडथळे असतात, ते मात्र आपले निघून जायला लागतात. 40 वर्षापासून एक काम अटकलं होतं. पण ते मात्र ऊर्जेसोबत जोडल्याने 2 महिन्यामध्ये त्याला मार्ग मिळाला. म्हणजेच काय, कर्मशुद्धी प्रक्रिया सुरू होते. आपण क्षमा प्रार्थना करतो. आत्मस्वीकृतीच्या माध्यमातून आपले कर्म आपण बॅलन्स करायला लागतो. हा सुद्धा विषय खूप मोठा आहे. म्हणजेच काय, जसं आपण ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडतो तसं आपलं संपूर्ण जीवनशैलीमध्येच बदल घडून येतो. आपलं प्रत्येक चक्र बॅलन्स व्हायला लागतं. जसं मुलाधार बॅलन्स होतो तसं छोट्या छोट्या गोष्टी सांगूया. मी आज असं म्हटलं ना की आजच्या सेशनमध्ये मला माहितीये थोडीशी मी घाई करते, पण थोडं थोडं सांगूया, थोडं थोडं. ओके, अधिक 10 मिनिट मला फक्त, कारण मला माहितीये सगळ्यांना आज ऐकायचंय. आज सगळेजण फक्त सगळ्यांना ऐकण्यासाठी एकमेकांसोबत आहे, मला माहिती आहे. पण तरीही प्लीज फक्त 10 मिनिट, कारण काही सदस्य जे नवीन आलेले आहेत त्यांना कुठंतरी आपल्याला ऊर्जेबद्दल सांगायचं आहे. आणि तुम्हाला माहितीये थोडंसं सेशन डिटेल होणारच. आपली हिलिंग इन्स्टिट्यूट आहे ना, रूट्स चक्र. रूट्स चक्र जसं बॅलन्स व्हायला लागतं तसं आपल्या पायाचे प्रश्न, सायटिकाचा प्रश्न, मलावरोध असेल, मूळव्याधीचे काही प्रश्न असतील, गुडघ्यांचं दुखणं असेल, हळूहळू यावर छान रिझल्ट मिळायला लागतो. आणि ब्रह्मांडीय ऊर्जेच्या मदतीने स्वतःमध्ये स्थिरत्व आणि सुरक्षा निर्माण व्हायला लागते. मूलाधार बेस पक्का आहे, माझं स्थिरत्व आहे, माझं मूळ पक्के आहे, मी या पृथ्वी तत्वासोबत जोडलेला आहे. आर्थिक प्रगतीसाठी सुद्धा हे चक्र अत्यंत आवश्यक आहे. जसं स्वादिष्टान चक्र बॅलन्स व्हायला लागतं, महिलांना पीसीओडीचा प्रॉब्लेम, मासिक पाळीचा, युरिन इन्फेक्शनचा आणि कुठं लैंगिक समस्या असेल, कुठं वांझपणा असेल, बेबी होण्यासाठी दोघांनाही काही अडचण येत असेल, हो, अनेक रिझल्ट आपल्याच इन्स्टिट्यूटमध्ये आपण दिले. फक्त मेडिटेशनला लागल्यानंतर गुड न्यूज मिळालेल्या आहेत. फक्त मिळालेल्याच नाही तर छान सुदृढ बेबी आलेले आहेत विना आयव्हीएफ. विना आयव्हीएफ. जेथे आयव्हीएफ डॉक्टरांनी सांगितलं होतं, जिथं डॉक्टरांनी सांगितलं होतं की अशक्य आहे बेबी होणं, तेथे शुक्राणूंचा प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व्ह होतो मेडिटेशनमुळे. अरे, डीएनए चेंज करण्याची क्षमता मेडिटेशन मध्ये आहे. अधिक काय हवं आहे? म्हणून जीव तोडून सांगतो, फक्त मेडिटेशन करा. माझ्या प्रत्येक समस्येचं उत्तर मेडिटेशनच आहे. मी तरी मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटमध्ये कोणी काही सांगितलं, मी म्हणते थोडंसं मेडिटेशन वाढवूया. बरेच जण सुरुवातीला म्हणतात, काही सांगितलं की मेडिटेशनच. अरे, प्रत्येक समस्येचं उत्तर मेडिटेशन आहे. आम्ही घेतलंय ना, म्हणून सांगतोय ना. आयुष्यात कोणताही प्रश्न असू द्या, त्या प्रत्येक प्रश्नाला सोल्युशन काय, तर मेडिटेशन. तुम्ही मेडिटेशन करा, तुम्ही काय ऍक्शन घ्यावी हे तुम्हाला समजते. तुम्ही घेतलेली ऍक्शन बरोबर होते. याचा अर्थ असा नाहीये डोळे बंद करून फक्त बसा आणि फक्त बसा, फक्त बसा आणि मी काही कृती करणारच नाही.
तुम्ही जी कृती करणार आहे त्या कृती करण्याला या ब्रह्मांडाकडून तथास्तु आलं पाहिजे, ती ऊर्जामय कृती झाली पाहिजे, यासाठी मेडिटेशनची गरज असते. तुम्ही घेत असलेले निर्णय योग्य असले पाहिजे, यासाठी मेडिटेशनची गरज असते. हो, आपण ना स्वाधिष्ठान चक्रावर होतो, बरोबर. स्वाधिष्ठान चक्र, आपली गाडी रुळावरून थोडीशी घसरते कधी कधी मध्ये, समजून घ्यायचं. कारण विषयच तसे असतात, आहे ना. ते ब्रह्मांड देतच तेवढं भरभरून की तुम्ही जिथं बोलत राहाल, बोलतच राहाल, सांगत राहाल, सांगतच राहाल. जशी आई तिच्या बाळाबद्दल गोष्ट काढली रे काढली, चूप बसत नाही, तशी मी ब्रह्मांडीय ऊर्जेचा विषय केला की मी चूप बसूच शकत नाही. एवढे किती अनुभव सांगायचे. थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू युनिव्हर्स. आजही हजारच्या वर व्हिडिओ आहेत की पडलेले आहेत की फक्त पब्लिक पर्यंत आणल्याच गेले नाहीत. एवढे आहेत. थँक्यू युनिव्हर्स. स्वाधिष्ठान चक्राच्या सानिध्यात असणारे सर्व आजारांपासून मुक्तता. हो, किडनी स्टोन किती जणांचे पडले स्वतःहून. किडनीमध्ये फसलेला स्टोन निघालाय मॅडम 10 चा होता, 6 महिन्यामध्ये 4 राहिला. काय म्हणसाल तुम्ही ऊर्जेला? थँक्यू म्हणा, बस, बाकी काहीच नाही. बस असंच कार्य होतं. हार्ट चक्र बॅलन्स होतो. आपला बीपी, शुगर, दुःख, वेदना यामधून आपण बाहेर निघायला लागतो. सॉरी, आपलं सोलर राहिलं मणिपूर चक्र राग, लोभ, द्वेष यावर आपण नियंत्रण मिळवतो आणि ती ऍसिडिटी, ती शुगर, हार्टचा प्रॉब्लेम, कोलेस्ट्रॉल या अनेक गोष्टींवर आपणच आपलं नियंत्रण मिळवायला लागतो. स्वतःचा आत्मविश्वास वाढायला लागतो, पचन क्षमता सुधारायला लागते, धैर्य, धडाडी, नेतृत्व, निर्णय क्षमता, मी हे करू शकतो, हिंमत स्वतःमधली वाढवणार मणिपूर चक्र बॅलन्स व्हायला लागतो. स्वतःच्या क्षमतांचा विकास व्हायला लागतो. जसं काही हार्ट चक्र ओपन व्हायला लागतं, बॅलन्स व्हायला लागतं, तर हृदयविकारापासून स्वतःला बॅलन्स करता येतं. हृदयविकारावर स्वतः तेथे नियंत्रण मिळवण्यासाठी मेडिटेशन. ते दुःख, वेदना त्यावर नियंत्रण, ब्लड प्रेशर वर नियंत्रण, सोबतच काय तर स्वतःवरचं प्रेम वाढतं, लोकांना माफ करायला शिकतो. प्रेम, माया, दया, आपुलकी, सुंदर भावना स्वतःमधील वाढायला लागतात. हार्ट चक्र ओपन होतं, समस्त ऊर्जा आपण अधिक जास्त प्रमाणात घ्यायला लागतो. थ्रोट चक्र ओपन व्हायला लागतो. थायरॉइडवर आपण नियंत्रण मिळवतो पूर्णतः. हो, अगदी 125 काय आहे ते गोळी घेणारे सदस्य 0वर आलेले आहेत, गोळ्या बंद झालेल्या आहेत. थायरॉइड, संवाद क्षमता, घशाचे प्रश्न, कानाचे प्रश्न, स्वतःला व्यक्त करता न येणं, किती किती बोलावं. तसंच आज्ञाचक्र जसं बॅलन्स होतो, डोक्याचे आजार, डोळ्यांचे आजार, मानसिक ताणामुळे निर्माण झालेले लागलेले चष्मे, मायग्रेन, काय म्हणतात परत, सायनसचा त्रास, आपल्या विचारांमध्ये येणारी स्पष्टता, एकाग्रता, अभ्यास करण्याची क्षमता, अनेक सगळ्या गोष्टी. किती किती बोलावं, थँक्यू म्हणावं. कारण आज्ञाचक्र जेव्हा बॅलन्स होतं, जागृत होतं, तेव्हा ते तर त्रिनेत्र आहे. इंट्युशन पॉवर आपली वाढवणे यासाठी. जसं सहस्त्रारोपण होतं तसं ते डिप्रेशन मधून, एकटेपणामधून आनंद सर्वीकडे आपली नाड त्या ब्रह्मांडासोबत जोडते. आणि जसं आपण ब्रह्मांडासोबत जोडतो ना, तर आयुष्याच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेणं, मस्त राहणं एवढंच होतं फक्त, बस. सहस्त्रार जसं 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 ओपन होतं ना, तसं तसं आयुष्यामध्ये भरभरून आनंद, त्या ध्यानामधला आनंद, आयुष्याच्या प्रत्येक घटनेमधला आनंद आपण शोधायला लागतो. आपलं आयुष्य म्हणजेच या ब्रह्मांडाची कृपा आहे, हे आपल्याला समजतं. असं हे ब्रह्मांड ऊर्जा म्हणजे काय तर कुठंतरी ऊर्जेसोबत जोडणं. रेकी काही औषध नाहीये, लक्षात घ्या. ब्रह्मांडी ऊर्जा रेकी म्हणजे औषध आहे काय?
वरून घेणारा टॉनिक नाही. रेकी म्हणजे औषध नाही, पण स्वतःची उपचार शक्ती जागवण्याचं हे दिव्य साधन आहे. या साधनासोबत आपल्याला जुडायचं आहे. रोग अनेकांच्या शरीरामध्ये आहेत, काही कारणांमुळे निर्माण झालेले आहे. हे रोग म्हणजे कुठेतरी कर्म असू शकते, परंतु यामधून बाहेर पडणं ही प्रत्येकाची क्षमता स्वतःमध्येच आहे. आजार असू शकतो, पण त्या आजारामधून बाहेर पडण्याची क्षमता ही तुमच्या प्रत्येकामध्ये आहे. आणि या क्षमतेसोबत स्वतःची ओळख करून घेणे म्हणजे या ब्रह्मांडासोबत जुडा, ओळख करून घ्या आणि आजारमुक्त व्हा. नक्कीच आम्ही झालो आहे, तुम्ही सुद्धा व्हा. विश्वास आमच्यावर कशाला ठेवायचा? बिलकुल ठेवू नका. आम्ही हजारो अनुभव सांगू, तुम्ही कशाला विश्वास ठेवता? तुम्ही स्वतः जुडा, स्वतः अनुभव घ्या, स्वतः अनुभव घ्या आणि सांगा. असं काही लाखानं तुमचा खर्च होत नाही आहे. जे काही आहे ते अगदी अल्प दरामध्ये आहे. तुम्ही ऊर्जेसोबत जुडा, तुम्ही अनुभव घ्या आणि तुम्ही 4 लोकांना सांगा काय खरं आहे. तर चूक असेल किंवा हो तुम्ही सांगता असं ऊर्जा काहीही देत नाही असंही असेल तरी सांगा. फक्त एवढं सांगेल की तुम्ही ऊर्जेसोबत जुडले आहात, तुम्ही ध्यानधारणा करत आहात, तुम्ही ते थोडं नियमित करा. मध्ये गॅप करू नका. पुन्हा सुरुवात करावी लागेल ऊर्जेसोबत जुडण्याची. काही पथ्य नाहीये, पथ्यच नाहीये. तुमचं शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक आणि सर्वांगीण स्तरावर विकास घडवून आणणारी ही क्षमता, ही ऊर्जा आहे. या ऊर्जेसोबत एकरूप व्हा आणि स्वतःलाच घडवा. बस. येथे काय हवं आहे? येथे हवा आहे फक्त विश्वास आणि ऊर्जा ग्रहण करायची आहे. बस, बाकी काहीच नाहीये. जेथे लक्ष आहे तेथे ऊर्जा आहे आणि तेथे फळ तुम्हाला मिळणारच. तुम्हाला काय हवं आहे? तुमच्या टार्गेटकडे लक्ष द्या, तेथे ऊर्जेचा वापर करा, तुम्हाला फळ मिळणार. किती विश्वासानं सांगते ही मंजुश्री. काय का सांगत असेल असं? का सांगते आहे तुम्हाला सांगू? लाईव्ह सेशन मध्ये सांगते आहे. कारण अनुभव अनुभव आणि मला जे मिळालं आहे ना, त्यावर तुम्हाला सांगते. कोणाचा अनुभव ऐकला आणि मंजुश्रीने तुम्हाला सांगितला असं असेल तेव्हा ती डगमगेल. पण आम्ही अनुभव घेतला आहे आणि म्हणून आम्ही सांगतो, म्हणून आम्ही तेवढ्या गॅरंटीने सुद्धा सांगतो की हो ऊर्जेसोबत जुडा. जेवढा काही प्रॉब्लेम असेल आयुष्यामध्ये, आज प्रॉब्लेम आहे, नक्कीच तुम्हाला यामधून मार्ग मिळणार. मी तर पुन्हा सांगते की आज आहे त्यापेक्षा 45 दिवसामध्ये स्वतःची एनर्जी लेव्हल आणि तुमच्या प्रश्नाला काय तुम्हाला मार्ग मिळतो बघा. अनेकांना मिळालाय, कित्येक लोकांना मिळालाय, तुम्हाला सुद्धा मिळेल. ऊर्जेचा वापर तुम्ही कसा करता यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहे. असे ही ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी. ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणजे काय? तर विज्ञान आहे. ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणजे काय? तर मानसशास्त्र आहे. ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणजे काय? तर आध्यात्मिक शास्त्र आहे. हे योग्य पद्धतीने वापरण्याचं टेक्निक आहे. आता तुम्ही बोला, तुम्हाला काय बोलायचं आहे तर. नक्कीच. येस, आता तुम्हाला जर मी बोलू नाही दिलं ना, आता खूप झाली मग. टॉपिक संपल्याशिवाय मॅडम काही थांबत नाहीत. हो ना, थांबताच येत नाही मध्ये. चला, थँक्यू सगळ्यांना. तर नक्कीच आजचे जे अनेक सदस्य काय म्हणूया, ती पाखरे बऱ्याच दिवसापासून लांब गेलेली आज पुन्हा घरट्यामध्ये आलेली आहेत आणि आता पुन्हा उद्यापासून पुन्हा नव्याने नव्या जोमाने मेडिटेशनला सुरुवात करत आहेत. तर हे सगळे सदस्य नवीन सदस्यांना त्यांचा अनुभव शेअरिंग करत आहेत आणि याचसाठी आज सगळ्यांना बोलवलं आहे. प्रत्येकाने आपला हँडराईज करायचा की मला बोलायचं आहे. इलेक्ट्रिक हँडराईज केला तर मी अधिक उत्तम होईल मला. कारण स्क्रीन 2-3 स्क्रीन आहेत, 3 स्क्रीनवरचे सदस्य दिसत नाहीत. असा करा ना असं. नाहीतर इथं इलेक्ट्रिक हँडराईज म्हणजे काय, इथं टूल्स आहे खाली. हा, टूल्स मध्ये ओके, पहिला हात आलेला आहे हेमंत दादा. तुम्हाला अनम्यूट करते. माईक सुरू करा तुमचा. आपले हँडराईज करा प्लीज, लवकर लवकर, नाहीतर मी नाव घेईन. अच्छा, माईक. हा, आत्मा नमस्ते. नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते सर्वांना. साधारण 8-9 महिन्यापूर्वी मी
रेकीला जॉईन झालो. समस्या खूप होत्या जीवनामध्ये, खूप शारीरिक, मानसिक, आर्थिक, भावनिक खूप समस्या होत्या. मॅडमला फोन केल्यानंतर मॅडमने सांगितलं की तुम्ही जॉईन होऊन जा. आणि मी जॉईन झालो जुलै महिन्यात. साधारण 2 महिन्यामध्ये माझ्या उजव्या पायाच्या गुडघ्याचं दुखणं होतं. चालताना वेदना व्हायच्या, बसताना उठताना वेदना व्हायच्या, खूप वेदना व्हायच्या. सहन करू शकत नव्हते इतक्या वेदना होत्या. ते गुडघ्याचं दुखणं पूर्ण बरं झालं. उजव्या हाताचं दुखणं होतं 2 वर्षापासून, कमालीच्या वेदना व्हायच्या. ते दुखणं सुद्धा 2 महिन्यामध्ये गायब झालं. मिसेसला पित्ताशयामध्ये खडा होता. डॉक्टरांनी नोव्हेंबरमध्ये सांगितलं, डॉक्टरांनी की इमिजिएट ऑपरेशन करावं लागेल. सोनोग्राफीमध्ये एक 27 चा खडा सांगितला. 27 मॅडमला लगेच फोन केला. मॅडमने सांगितलं की त्यांना जॉईन करायला सांगितलं. जॉईन झाल्यानंतर एकच महिन्यामध्ये 27 चा खडा 21 वर आला. अजूनपर्यंत ऑपरेशन केलेलं नाहीये आणि आजपर्यंत व्यवस्थित आहे, काहीही त्रास झालेला नाही आतापर्यंत. मुलाचं लग्न 2 वर्षापासून 3 वर्षापासून आम्ही खूप खूप प्रयत्नामध्ये होतो. तो सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. मुलाचं लग्न मे मध्ये 8 महिन्याला झालं आणि हे सगळं संपूर्ण ब्रह्मांडीय ऊर्जेची कमाल. किती धन्यवाद म्हणायचे ब्रह्मांडीय ऊर्जेला आणि मॅडमला. खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद ब्रह्मांडीय, खूप खूप धन्यवाद. अनुभव खूप आहे, पण सांगायला सर्वांना वेळ मिळाला पाहिजे म्हणून मी शॉर्टकट मध्ये सांगितलं. आणि सर्वांनी जॉईन व्हावं. ज्यांना ज्यांना समस्या आहेत त्यांनी खरंच जॉईन व्हावं आणि आपल्या प्रत्येक समस्येचं समाधान इथे मिळणारच प्रत्येकाला, एवढी गॅरंटी आहे प्रत्येकाला. खूप खूप धन्यवाद मॅडम, खूप खूप धन्यवाद सर्वांना. ब्रह्मांडीय ऊर्जेला खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. थँक्यू मॅडम. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे. मात्र आता पुन्हा मेडिटेशन केव्हापासून सुरू करायचं ते सांगा मला. माझे रेग्युलर मॅडम मेडिटेशन माझे रोजचे चालूच असतात, खंड काहीच नाही. फक्त ओके. लग्नाच्या गडबडीमध्ये थोडेसे 2-4 दिवस गॅप पडली, पण मेडिटेशन मध्ये खंड नाही माझा. रेग्युलर मेडिटेशन चालू. पण ग्रुप मेडिटेशनला उद्यापासून जॉईन होतो. नक्कीच, नक्कीच. आपल्याला या पृथ्वी मातेची ऊर्जा वाढवण्यासाठी एक खारुताईचा वाटा टाकायचा आहे सगळ्यांना. केवढं हे सगळे अनेक सगळ्या गोष्टी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मागच्या संडेला आपण मागच्या संडेला विशेष पृथ्वी मातेकरिता, आपल्या भारत देशाकरिता विशेष ध्यान घेतलं. माहितीये ना सर्वांना. तेव्हा सुद्धा मी अनेक ग्रँड मास्टर्स आपली वाट पाहिली होती. ठीक आहे, काय हरकत नाही. अनेक जण हजर होते, अनेक जण नव्हते सुद्धा. शेवटी एवढा मोठा परिवार आहे, तर काही येतील, काही नाही येतील. पण आपण आवर्जून आता सकाळी मेडिटेशनला आपल्या आपल्या भारत देशाच्या संरक्षणासाठी आपण ऊर्जा निर्माण करूया. ओके. आपण किती ऊर्जा निर्माण करू शकणार आहे, आपण एवढेच किती ऊर्जा निर्माण करू शकणार आहे, हा विचार नाही करायचा. तर हो, आपण केलेल्या प्रार्थनेचं काहीतरी फळ नक्कीच आपल्याला मिळणारच आहे. प्रियंका क्षीरसागर, त्यानंतर बाणावलकर. ओके. हा, माईक सुरू प्रियंका. माईक सुरू प्रियंका. हा, आत्मा नमस्ते सर्वांना. मी सर्वांना एक सांगू इच्छिते की कारण मी एक ग्रामीण भागातून आलेली आहे, तर तरी सर्वांनी आवर्जून जे नवीन सदस्यांचं सांगते मी की सर्वांनी एकदा परत ताईच्या शब्दाला मान देऊन ग्रुप जॉईन करून आपलं हे करा. मेडिटेशन आपली लिंक हे करून ग्रुप जॉईन करून, कारण की इथं आल्यानंतर मी एवढी परेशान पण झालेली होती की मला रस्ता कुठे सुचत नव्हता. इथेहून मी इतक्या समोर निघून चालली आहे की खूप म्हणजे क्लासेस जॉईन करत आहे ताई सोबत मी. तरी सर्वांनी या, आवर्जून या. नवीन सदस्य परत जोडा
आणि ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडा. एवढं सर्वांना मी सांगते मी. विचारते, मी म्हणते तुमचा अनुभव काय आहे ते सांगा. लोकांना माझा नवीन, मी सगळ्यांना एकच विनंती करते, मी तुमच्या सगळ्यांच्या भावना समजू शकते. सर्व सर्व ग्रँड मास्टर्स, रेकी हिलर्स, आपल्याला कोणालाही कधीही रेकीला जुडा हे आवाहन करायचं नाहीये. ओके, का नाही करायचं आहे? तर आपला प्रोफेशनल वेबिनार नाहीये. तुमच्या भावना मी समजू शकते, मला माहितीये. ओके, तुम्हाला माहितीये की अनेकांच्या आयुष्यामध्ये बदल झाला पाहिजे. ओके, म्हणून पण आपल्याला नाही, तुम्ही तुमचा अनुभव सांगा प्रेमाने. माझा अनुभव होता की मला थोडासा पिरियडचा प्रॉब्लेम होता, थोडासा घरगुती प्रॉब्लेम होता. घरगुती प्रॉब्लेम मी सांगू शकत नाही, पण माझं मॅडम सोबत जुडल्यानंतर एक दिवसही अजूनही पोट दुखलेलं नाही. नाही तर माझा प्रत्येक महिन्याला पोट दुखायचा, दवाखाना करायला लागायचा. आणि दवाखान्यात जाऊन मला कधीच रिझल्ट नाही आला, जिथं इथं बसून मला रिझल्ट आलेला आहे. नाही तर मला कधीच रिझल्ट आलेला नाही. इतकं पोट दुखायचं माझं. मॅडमला एक दिवस मी शेवटी अक्षरशः रात्री 11, 11:30 वाजता कॉल केला होता. तर मॅडमनं त्या दिवशी मला 1 रुपयाची गोळी सुद्धा लागलेली नाही. एवढा छान माझा अनुभव आहे. आणि असे छोटे मोठे तर खूपच आहेत. एवढंच बोलून मी सांगते. आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे. थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू, थँक्यू, थँक्यू. खूप धन्यवाद. छान, मस्त प्रियंका, असेच राहा, आनंदी राहा, मस्त राहा. विद्याताई चौधरी, एक मिनिट, आपल्या बाणावलकर कुठे आहेत? मला सापडून नाही राहिल्या आता. आत्मा नमस्ते मॅडम. अरे, सापडल्या, हा. बोला. थँक्यू मॅडम. मी खूप दिवस प्रयत्न करते. सकाळी ना मला पहाटे 3 वाजता जाग येते आणि 4 वाजता जाग येते आणि मग झोप लागली की 5 वाजता उठताच येत नाही मला, म्हणजे जागच येत नाही. आणि मध्ये मी मुंबईला असताना खूप केलं आणि आता मी सुट्टीला आले ना गावी, त्यामुळे मला टॅरोचा पण करायचा होता. पण कसं आता माझे सासू सासरे वगैरे आलेत सोबत, त्यामुळे आमचं इकडे तिकडे फिरणं आहे, त्यामुळे दुपारच्या वेळी शक्यच नाही. म्हणून मग मी काय करणार आता, ब्रह्मांडाची जी इच्छा असेल कदाचित पुढच्या याला मला मिळेल म्हणून मी शांत राहिली. खरं माझी खूप इच्छा होती आणि मला बरेच दिवसापूर्वी ना असं वाटत होतं की तुम्हाला विचारावं कधी घेणार आहात, कधी घेणार. आणि नेमकं त्या दिवशी तुम्ही हे केलं आणि ती माझी इकडे यायची तारीख आणि हे सगळं त्याच वेळी आलं. कदाचित मला पुढच्या बॅच मध्ये आहे बहुतेक ऍडमिशन त्यामुळे. नक्कीच, पण मला नक्कीच. ओव्हरऑल तब्येतीसाठी आणि खूपच चांगला, म्हणजे मी तुमच्या सकाळच्या याला नसले ना तरी मी कंपल्सरी 2 मेडिटेशन करते दिवसाला आणि खूप माझ्या तब्येतीमध्ये फरक पडलाय. आणि बाकी सगळ्यात इव्हन आर्थिक मनी मेडिटेशनचा वगैरे खूप भरपूर फायदा झालाय मला. आणि सांगायचं म्हणजे कसं माहितीये, मला जे वाटतं ना त्यावेळी बरोबर तुमचा मेसेज असतो. मला 2 दिवस सतत वाटतंय की पहाटेला उठून कसंही करून बसलं पाहिजे. पण कसं होतं म्हणजे सासू सोबत मी झोपते, मग त्यांना परत हे होतं जागरण, पहाटे उठ, म्हणून मी ते थोडस हे केलं. मला जाग येते मध्ये 3 वाजता, 4 वाजता आणि मग 5 वाजता परत मी झोप लागते असं होतं. पण बरोबर आज तुम्ही हे करून की नाही मला परत खेचूनच घेतलाय तिथे असं मला वाटतं. म्हणजे ब्रह्मांडाची इच्छाच आहे की मी केलंच पाहिजे सकाळचं मेडिटेशन. मला यातून असं खूप हुरहुर म्हणजे वाटत असते. जरी मी इतर मेडिटेशन असं बसून केलं ना, तुमचं ते ऐकूनच करते, तरी पण असं वाटतं की ग्रुप सोबत पहाटेचं झालंच पाहिजे मेडिटेशन. तर त्याचा जो रिझल्ट होता ना तो एक खूप वेगळा होता. त्याचा खूप मोठा नक्कीच. फायदा आहे आपल्याला, म्हणजे ते केलंच यस. पाहिजे. आणि आता मी उद्यापासून कधीच चुकवणार नाहीये. बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. वाटलं तर परत सविताताई नाही मानवलकर, पण नवीन सदस्यांना सांगा की तुम्हाला रेकीमध्ये आल्यानंतर काय फरक वाटला स्वतःमध्ये? मला फरक म्हणजे सगळं जे काय माझे प्रॉब्लेम होते ना ते सगळे दूर झाले. पहिलं म्हणजे सगळ्यात महत्वाचं मी तब्येतीसाठी म्हणून हे केलेलं होतं. माझ्या तब्येतीचे खूप प्रॉब्लेम होते. मला गर्भपिशवीचं ऑपरेशन सांगितलेलं, ते मी तुम्हाला सांगितलंच नाही, बहुतेक माझ्या अनुभवांमध्ये कधी आलंच नाही. पण ते मला गर्भपिशवीचं ऑपरेशन सांगितलेलं होतं आणि त्याआधी की नाही मी म्हणजे मेडिटेशनला जोडण्याआधी थोडंफार मला म्हणजे ते मी हे करायचे, आपलं माझं मेडिटेशन पूर्वीपासून मी करायचे आणि परत नाम जप वगैरे करायचे. त्याच्यामुळे की नाही ते थोडस हे झालेलं. तरी पण मला अशी एक आतून भीती होती आणि सतत असं पोटात म्हणजे दुखायचं आणि अशी गाठ आल्यासारखी व्हायची. तर ते मला जेवायला वगैरे जायचं नाही, प्रचंड त्रास व्हायचा. मग मी ते ग्राउंडिंग करायचे सकाळ संध्याकाळ, मातीवर चालणं वगैरे.
तरी पण की नाही आतून मला असं म्हणजे एक जी भीती होती की नाही पूर्ण बरं झालं नाहीये माझं, बरं झालं असं वाटायचं. ते ह्या मेडिटेशनला तुमच्याशी जोडल्यापासून की नाही ते सगळं माझं क्लिअर झालं आणि ते सूज यायची कमी झाली, पोटात दुखायचं कमी झालं, म्हणजे सगळं. म्हणजे आता मी तसं काही पथ्य करत नाही. त्यावेळी थोडं केलं 2-3 महिने पथ्य, पण त्यानंतर नाही. पण नंतर सोनोग्राफी 2-3 वेळा केली तर काही नाही, गाठ पूर्ण ती निघून गेलेली आहे म्हणून सांगितलं. आणि ऑपरेशन पण माझं टळलेलं आहे. म्हणजे मला माझी मनाचीच हेच नव्हती की मी करणार म्हणून, मला करायचंच नव्हतं. त्यामुळे की नाही मी मेडिटेशन मध्येच जास्त हे केल्यामुळे ते पूर्ण बरं झालं माझं. आता काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे जे दुखायचं ना अधून मधून तेही पूर्ण बंद झालं आणि आता काही वाटतच नाही मला. म्हणजे जरासं काही खाल्लं की हेवी वाटायचं, खूप प्रॉब्लेम होता. ते सगळं क्लीन झालं माझं मेडिटेशनमुळे. खूप छान. आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे. नक्कीच मी रेकी थर्डच्या सदस्यांना सुद्धा संधी देते. एक ग्रँड मास्टर. थँक्यू सविताताई. नक्कीच. आणि हो, ग्रुप आहे ना सोबत. रेकी देऊया सगळ्यांनी. उद्या सकाळी बरोबर 5 वाजताच जाग आलेली आहे. थँक्यू तुम्ही मॅडम. तुम्ही सांगा सविता, की मी तुम्हाला उठवायला यायची रात्री 5 वाजता, सकाळी पाच हो वाजता हो 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 त्यावेळी नक्कीच. ते हे सुरू होतं, सेशन आपली सुरू होते ना त्यावेळी तुम्ही मला बऱ्याच वेळा उठवलेलं आहे. म्हणजे उठ उठ म्हणून सांगून अक्षरशः मी 5 वाजता कधी उठायचा विचारही करू शकले नसते, नाही तर तुम्ही नसतात तर. मग कधीच नाही. मी उद्यापासून रात्री हवी तेव्हा कोणाकोणाला उठवायला यायचं आहे सांगा. उद्यापासून परत येत जाईल सकाळी. मला 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 रोज उठवा, फटके देऊन उठवा. फटके दिलात तरी चालेल. नक्कीच. ओके. आणि एक मॅडम नक्कीच. मला सांगायचं हं. होतं. आणि एक सांगायचं होतं, मी जे ऍक्सिडेंटचं सांगितलेलं ना अनुभव तुम्हाला, आमचा तो ऍक्सिडेंट झालेला, गाडी हे झालेली आणि कार गोव्याला जाताना. तर हं. त्यावेळी की नाही मी सकाळी योगा करताना ते गाणी वगैरे लावून, म्हणजे मी काहीतरी असं कुठलं तरी हे लावलेलं विष्णू सहस्त्रनाम वगैरे असं लावून मी ऐकून ते करायचे. तर त्यावेळी ना मिकाऊ डॉक्टर मिकाऊ सेनचं ना मला एक हे आलेलं अफर्मेशन काहीतरी असं एक व्हिडिओ आला. आणि मी कधी त्यांच्याबद्दल काहीच ऐकलं नव्हतं, फक्त तुमच्याकडे हा फोटो बघायचे तेवढंच याला हं. लाईव्हला. हं. नंतर मी म्हटलं अरे काय आहे हे, म्हणून मी लक्ष दिलं नाही. मग थोड्या वेळाने परत आला. मग परत आल्यावर मी ते क्लिक केलं. म्हटलं जाऊ दे, मी जसं योगा करते ना सूर्यनमस्कार वगैरे, तर ते हे ऐकूया म्हणून मी ते सुरू केलेलं. आणि हं. त्याच्यात फक्त म्हणजे ग्रॅटिट्यूड होतं, हे होतं फक्त म्हणजे त्यांचे आभार मानले हे वगैरे असं ते एक जेंट्सच्या आवाजामध्ये होतं ते. त्यानंतर परत मला कधी व्हिडिओ आला नाही. तो मी सकाळी ऐकला आणि त्याच्यानंतर मग मी ते पिलरचं हे केलेलं, कारला सांगितलेलं ना तुम्हाला, पिलर दिलेले कारला म्हणून. आणि ते आम्ही वाचलो बऱ्यापैकी ऍक्सिडेंट मध्ये. तर ते मी सांगायला विसरलेली. मला डॉक्टर मी कौशिक त्याच्यानंतरही आलं नाही आणि आधी कधी नाही, पण त्यावेळी मला आलं आणि मी ते ऐकलं. आणि नंतर मग मी मेडिटेशन केलं देवखोलीत बसून आणि नंतर आम्ही अर्ध्या 1 तासाने निघालो आणि एक अर्ध्या तासातच आमचा तो ऍक्सिडेंट झाला. पण त्यात काही हे झालं नाही, गाडीलाही काही झालं नाही, आम्हालाही झालं नाही. हा एक खूप मोठा अनुभव आहे माझ्यासाठी. आश्चर्यकारकरित्या आपण वाचले जातो. बघा, होणारी घटना ती घडतेच. परंतु त्या घडलेल्या घटनेचा जो आपल्यावर परिणाम व्हायला हवा, वाईट, तो होत नाही. तेथे आपण सुरक्षित राहतो. असं ऊर्जेद्वारे होतो. असं सविता यांना सांगायचं आहे. बरोबर आहे ना सविता? बरोबर. नक्कीच. खूप सुंदर. थँक्यू. 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 विद्या चौधरी. 1 मिनिट विद्या. हा हा, करा आत्मा सुरू. नमस्ते सर्वांना. खरं तर ब्रह्मांडीय ऊर्जेने खूप भरभरून दिलंय मॅडम. जे पाहिजे ते आपण घेऊ शकतो हे याच्यातून सिद्ध झालेलं आहे. आणि आरोग्याचे प्रश्न तर जवळपास म्हणजे संपतच आलेले आहे. आणि आला काही थोडस तर आपण लगेच मेडिटेशन करून किंवा अफर्मेशन देऊन लगेच आपण आपला आजार आटोक्यात आणू शकतो. आणि छोटे मोठे तर लगेच बरे पण होतात. हे आम्हाला अनुभव आलेला आहे. आणि जे आपल्या आसपास लोक असतात, समजा आपले कुटुंब असेल, नातेवाईक, शेजारी पाजारी, तर त्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला पॉझिटिव्ह बदल झालेला दिसतो. जसं की ते आपल्याशी प्रेमाने वागतात. आणि घरामध्ये पण तसं दवाखाना बऱ्यापैकी कमी झालेला आहे. अब या ब्रह्मांडीय योजने हे भरपूर दिलेलं आहे आम्हाला.
आणि एक मला अनुभव सांगायचा आहे की मनी ब्लॉकेज जे होते, माझे पैसे म्हणजे अटकलेले होते एका ठिकाणी, आणि भरपूर दिवस झाले ते निघत नव्हते. तर त्या दादांना मी सांगितलं होतं की मला असे पैसे अटकलेले आहेत. तर त्यांनी फॉर्म भरलेला होता माझा, आणि एका दिवशी फोन आला त्यांचा की फक्त 15 मिनिटासाठी फॉर्म भरायचा होता, म्हणजे वेळ फक्त 15 मिनिट होता. आणि त्यांनी तो फॉर्म माझा भरून दिला, आणि लगेच मला ते माझ्या पैशांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, म्हणजे माझे पैसे मला मिळाले. कारण बऱ्याच लोकांनी सांगितलं की मॅडम तुमचं तरी काम झालं, पण आमचं झालंच नाही, कारण वेळ निघून गेला. तुम्हाला कसं काय माहिती पडलं किंवा तुमचं कसं काय झालं? तर मला माहिती आहे की ब्रह्मांडानेच ते माझ्यासाठी केलेलं होतं. आणि हा खूप छान अनुभव आलेला आहे, त्यातून मला बाहेर काढलेला आहे. खूप खूप रेकीचे धन्यवाद, ब्रह्मांडाचे धन्यवाद, आणि मॅडमचे पण धन्यवाद की मॅडम थ्रू आम्ही रेकीला जोडलं गेलो, आणि या ब्रह्मांडीय ऊर्जेला जुडले गेल्यामुळे अनेक आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहेत. खूप धन्यवाद. येस. आरोग्याचा आणि आर्थिकतेचा तसं म्हटलं तर विद्याताई, तुमचं रेखीला जोडल्यापासून तुमचा पगार, तुमचं हे ह्या पण गोष्टीमध्ये सांगा ना हो. सर्वांना, काय रिझल्ट आला तर. सांगू शकता ना? हो, सांगू शकते. हा, बरं. हा, म्हणजे तसा माझा जॉब विषयी प्रॉब्लेम होता की जॉबचं जे काम होतं तर म्हणजे कमी पेमेंटवर होते मी पहिले. तर पूर्ण पेमेंट म्हणजे होण्यासाठी मला ब्रह्मांड योजनेने खूप मदत केली. कारण 20% अनुदानावर आमची शाळा होती. पण नंतर हळूहळू ब्रह्मांडी ऊर्जेला जसे जुळत गेले तसे माझा तो प्रॉब्लेम पूर्ण सॉल्व्ह झाला, आणि ब्रह्मांडाने मला पूर्ण त्याच्यामध्ये भरभरून दिलेला आहे, एवढं सांगेन मॅडम. आता किती टक्के आहे? आता 100% आहे. वाव. हो. बघा, अगदी एका वर्षाचा कालावधी नसेल कदाचित, मला वाटते मागच्या जून मध्ये आपण आलात, बरोबर? हो. हम्म. जून मध्ये जून पासून. आज आता 12 महिने होत आहेत. मागच्या जून मध्ये हो. आपण टॅरो रिडिंग केली होती. हो. ओके. आणि आता मागच्या जून मध्ये 20% ग्रँटवर होती तुम्हाला, हो. तुमच्या हो. पोस्टला. एका वर्षामध्ये 20ची 100% झाली आहे. थँक्यू म्हणूया युनिव्हर्सला. सगळ्यांना खूप एक आनंद झाला. वर्ष. थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आणि हो, या सगळ्या गोष्टीमध्ये कुठल्याही चुकीच्या मार्गाचा कधीही रेकी हिलर कुठेही वापर करत नाही. ऊर्जा सगळ्या गोष्टी घडवून आणते आणि विन विन पोझिशन, सर्वांचा फायदा करते. एक रेकी हिलर जिथे आहे ना, तिथे एकासोबत सगळ्यांची सुरक्षा, तिथे एकासोबत सगळ्यांचा फायदा. असंच होणार आहे. असंच हे ब्रह्मांड देणार आहे. असंच हे ब्रह्मांड देतं. आनंदी आनंद सर्वीकडे. आनंदी आनंद सर्वीकडे. जेव्हा ग्रँड मास्टर्स बोलायला लागतात तेव्हा 1 तास ते सहज बोलतात. जशी मी बोलते ना, तसेच सगळे ग्रँड मास्टर पण बोलत असतात. पण मर्यादा आहेत म्हणून सगळ्यांना थोडं थोडं थांबवावं लागते. रेकी थर्डचे सदस्य कोण शेअरिंग करणार आहे? रेकी थर्डचे सदस्य सुलभाताई राणे. हो, सेकंड डिग्रीच्या दोघं, रेकी थर्डचे दोघं. ओके. कारण आपल्याला पुन्हा सगळ्या ग्रँडमास्टर सोबत गप्पा आणि रेकॉर्डिंग थांबवून गप्पा करायच्या आहेत. ओके सुलभाताई, 1 मिनिट. हा, सुलभाताई. हो, अनम्यूट करू शकता तुम्ही. हा. हा, झालं. आता नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते. माझं नाव सुलभा राणे. माझं नाव सुलभा राणे. मी 5 मेला रेकीला जॉईन झाले. फर्स्ट डिग्री आणि सेकंड डिग्री, आता थर्ड डिग्री आमची झाली कंप्लीट आणि चालू आहे. तर मला रेकीमध्ये आल्याच्या नंतर भरपूर अनुभव आले. त्यातले मी सांगितले, पण आता परत सांगू काय, दुसरे सांगू काय? जसं तुम्हाला वाटेल तसं. सुलभाताई, त्यांचं बोलणं सुरू करायच्या अगोदर मी सांगते आहे, मी चॅटबॉक्स मध्ये ग्रुपची लिंक टाकलेली आहे. जे नवीन सदस्य असतील ते चॅटबॉक्स मधून लिंकवर क्लिक करून ग्रुप जॉईन करू शकता. बोला सुलभाताई. हा, मी स्टार्टिंगला माझे सकाळी उठल्यावरती हाडं दुखायची, उठायला व्हायचं नाही. ऑफिसला जायला पहिलं पहिलं मला मेडिटेशन 5ला उठून करावंच लागायचं. मेडिटेशन केलं केलं की मी ओके, कारण मी ऑलरेडी रेकी 1-2 केलेलं होतं, त्यामुळे मला मेडिटेशन यायचं. तर ते मी केल्याच्या नंतर मी ओके. माझं असं दिनचर्याच चाललेली, रोज उठून मेडिटेशन करायचं. मग
पण आता मी रेखीमध्ये आल्याच्या नंतर माझ्या हाडं आता दुखतच नाहीये, पूर्णपणे रिलॅक्स मध्ये उठते. कारण मला मग असं सकाळी वॉकिंगला पण करायचं जायचं असेल तरी माझं पूर्ण ते माझ्या असं बाहेर ढेकर यायचे. ढेकर येऊन पूर्ण निघाले ना का मी ओके असं मी स्वतःला समजायचं. म्हणजे पूर्ण कळायचे मला कुठे कुठे जड पण आहे काय दुखायचं तो पाठ, मग ते मी ओके झाली. पण आता ते माझं बिलकुल होत नाही. आता एकदम क्लिअर असे सकाळी आरामात उठते, काही प्रॉब्लेम नाही म्हणजे मेडिटेशन नाही केलं तरी पण असं होत नाही. आता हाडं दुखत नाही, मणके दुखायचे कुठल्या म्हणजे सकाळी सकाळी ते सगळं आता क्लिअर झालं. नंतर पायाच्या तळव्याची आग आग व्हायची, ती कित्येक दिवस व्हायची पण ते पण बंद झालं. मी ऊर्जेमुळे बरोबर असल्यामुळे मला असं वाटायचं मी औषधं घेतली ना तरी मला काय फरकच नाही पडायचं, म्हणून मी डॉक्टरकडे कधी जायचीच नाही. इवन मी विटॅमिन पण कधी घेतले नाही, कारण मला असं ते विश्वासच माझं हे झालेलं की ऊर्जा माझं सगळं करतं असं माझं पहिल्यापासून हे होतं. आणि त्यामुळे मी ऊर्जेबरोबर अजून मला इम्प्रुव्हमेंट रिटायरमेंट झाल्याच्या नंतर अजून मला अजून इम्प्रुव्हमेंट करण्यासाठी मी याच्यामध्ये जोडली. आणि अजून थोडे थोडे माझे प्रॉब्लेम काही होते ते सॉल्व्ह करण्यासाठी पण म्हटले हे करूया. आणि रिटायरमेंट नंतर मला पुढे पुढे अजून ऊर्जावान व्हायचं, म्हणजे अजून अं, जायचं ऊर्जा मिळवायची, यासाठी मी ऊर्जेबरोबर जोडली. तसंच माझा डोळ्याचा एक प्रॉब्लेम होता, तो सॉल्व्ह झाला रेखीमुळे. मी जेव्हा कानाची हिलिंग केली ना तर अक्षरशः माझं आज्ञाचक्र असं गोल गोल फिरत होतं. आणि त्याच्यानंतर माझा डोळ्याचा प्रॉब्लेम थोडा थोडा कमी झाला आणि आता 20%च्या वरती झालं. कारण असं थोडं थोडं अंधार पण होतं ते पण आता कमी झालं. आता 100% म्हणजे ग्रँड मास्टर झाल्याच्या नंतर मला पूर्ण 100% होईल याच्यावर माझा विश्वास आहे. तसंच मी आता गावाला होती ना तर मॅडमने आम्हाला प्राण्यावरती रीक करायला शिकवलेली. तर मी आमच्या कंपाऊंड मध्ये एक कुत्री यायची आणि तिचे 2 पिल्लं यायची आणि तिला नुसती पार्ले बिस्किटच पाहिजे असायची. तर रोज रोज पार्ले बिस्किट द्यायचे कुठून, माझ्याकडे होते तेवढं संपून जायची. पाहिजे. आणि तिची 2 पिल्लं पण असायची आणि ती आमची चप्पल घेऊन जायची. मग आता मी म्हटलं काय आपण मॅडमने शिकवलं मग रेकी करायची. मग त्याच्यावरती मी रेकी केले. पहिल्या दिवशी काय ते गेले नाही, मग यायलाच लागले. परत मग दुसऱ्या दिवशी परत केली तर तिची पिल्लं आहे ना पूर्ण टोटली यायची बंद झाली. नंतर ती कुत्री होती ना 2 दिवस आली, नंतर ती पण बंद झाली. हे एक मला व्यवस्थित अनुभव आला. त्याच्यानंतर आमचे माड आहेत त्याच्यामध्ये ना भुंगा येतात. ते 5-6 माड आमचे खराब झालेले, 5 तर पूर्ण डॅमेज झाले आणि एक माड थोडासा होता. म्हणजे त्यांची सुई आहे ना ते भुंगे खाल्ल्याच्या नंतर पूर्ण माड हे होतो खराब होतो, पूर्ण त्याची झावळ आहेत ना ती खराब होऊन तो माड मरतो. तर एका माडावरती मी त्याच्यावरती प्रयोग केला, म्हणजे थोडासा असं मला वाटत होतं तो हा जिवंत राहील म्हणून. मग त्याच्याला मी रेखीत रोज द्यायला लागली. सूर्याला नमस्कार करायला गेली का समोर मी माड दिसला का त्याला रेकी द्यायची मी त्या माडाला. त्याच्यानंतर मी 15 दिवसांनी त्याची सगळी हे झावळं आहेत ना ती हिरवी हिरवी झाली. आता मी इकडून देते त्याला रेकी. मग आता मुंबईला आली तर इथून मी देते आता. आणि तसंच आणि मला माझ्या आता मी मेडिटेशन वाढवल्याच्या नंतर मन एकदम एकदम शांत झाल्याने आता मला जे मी नॉनव्हेज खात होती ना त्याच्यावरती मला आता खायची इच्छा होत नाही आता. आणि आज पण नॉनव्हेज खाल्लं नाही एकदम आता, म्हणजे मनापासून असे वाटतं की आपण नाही खायचं असं. आणि म्हणजे आतून अगोदर इच्छा व्हायची ना ती आता माझी कंट्रोल आली आतून मध्ये. मला पुढे ऊर्जावान मॅडम बोलतात तुम्हाला जर ऊर्जावान व्हायचं असेल तर तुमची चक्र क्लिअर पाहिजे आणि मला ते करायचं आहे, सगळं पुढे जायचं आहे. त्यासाठी मला आता मेडिटेशन पण भरपूर वाढवायचे आणि ऊर्जावान व्हायचं आणि पुढे पण जायचं आहे. छान. असं खूप भरपूर मस्त. भरपूर. आणि मॅडम जेवढं जेवढं बोलतात ना तेवढं तेवढं एकदम खरं आहे आणि एकदम आहे. कारण मी अनुभव प्रत्यक्ष घेतला. माझे मोठा आजार रेखीनेच बरा झालाय, त्यामुळे मला ते माहिती आहे. मी रेखीवर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे मी रेखी अजून काय काय शिकलेले पण रेखीवर माझा पूर्ण विश्वास होता, त्या गुरूंवरती माझा पूर्ण विश्वास होता. आणि त्याच्यामुळे त्यांनी मला परत या पुढे जाण्याचा मार्ग ह्या म्हणजे लास्ट म्हणजे पूर्ण करण्यासाठी मला त्यांनी आता परत जोडलं. ते माझं डॉक्टर म्हणून डॉक्टर मिकाईल युसुया आणि मॅडमचे आणि ब्रह्मांडाचे खूप खूप धन्यवाद. मला अजून ऊर्जावान होऊ दे आणि मॅडम एकदम बोलतात तसं सगळं सगळं लोकांची सेवा करायला पण मिळू दे, सर्व सर्व मिळू दे यासाठी मी खूप खूप धन्यवाद मॅडमचे आणि ब्रह्मांडाचे पण. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. नक्कीच सगळ्याच गोष्टी होणार सुलभाताई, सगळ्या होणार.
ओके. अनेक असे सदस्य आहेत की मागच्या वेळेचं मॅडम पुन्हा सांगू का, की नवीन अनुभव सांगू, कारण प्रत्येक दिवशी नवीन अनुभव रेकी देते आपल्याला, हो ना. येस. गीतांजली, आता रेंज आहे. 1 मिनिट, आपली ही कुठं आहे? माझी मुलगी मला दिसली होती. ओके, काही हरकत नाही. गीतांजली पहिले. नमस्ते मॅडम. नमस्ते मॅडम, सर्वांना. तुम्ही जरी बरेच दिवसांनी बघत असाल तरी मी तुम्हाला रोज बघते. कारण असं नाही होऊ शकत की गुरुचं दर्शन नाही घेतलं असा एकही दिवस जात नाही. आणि आता तर तुम्ही ते कृतज्ञतेचे जे सेशन घेता, तर तुम्हाला तर माहितीच आहे दुपारचे सेशन कुठलेच अटेंड नाही करतायत जॉबमुळे. आणि नक्कीच. सकाळी पण तेच होतं. सकाळी मी उठते मेडिटेशनला, 4 वाजता मी माझं मेडिटेशन करते, थोडा वेळ पुन्हा झोपते आणि पुन्हा उठते, कारण 5चं मेडिटेशन करून डबा करणं शक्य नाही होत. त्यामुळे थोडं सकाळचं नाही जॉईन होता. पहिल्यापासून तसंच आहे, पण मेडिटेशन सोडलेलं नाहीये. मेडिटेशन 4 वाजता, 4-4:30ला जाग येतेच येते, रोज येते. रोज मेडिटेशन होतं. एक म्हणा, दिवसातनं अजून वेळ मिळाला तर एखादं अजून, पण मेडिटेशन सोडलेलं नाहीये. आणि तुम्हाला तर मुळीच नाही. नाही, तर ते तर चालूच आहे. आणि कृतज्ञतेचे जे आहेत सेशन, ते पण जसं जसं तुम्ही युट्यूबला टाकता तसं बघते आणि जसं जमेल तसं ते करते. तुम्हाला त्याच्याबद्दल तुम्हाला खरंच सांगायचं होतं की तुम्ही ते पुस्तक मी आधी पण वाचलं होतं, मराठीतलं पण वाचलं होतं, इंग्लिशमधलं पण वाचलं होतं. पण मराठीतलं पुस्तक आहे ना, तसं ते समजणं थोडंसं कठीण आहे. तुम्ही त्या गोष्टींना इतकं सोपं करून टाकलंय. आणि ते जी उदाहरणं आहेत ना, तुम्ही जी तुमच्या थ्रू जी देताय, मला तर असं वाटलं की का नाही तुम्हीच एखादं पुस्तक लिहत आहे त्याच्यावरती. इतकं छान तुम्ही उदाहरणं देताय मॅडम. त्यातलं जे एक तर म्हणजे स्पेसिफिक मी सांगू तर, जे तुम्ही कृतज्ञतेचा जो दगड आहे त्याला तुम्ही जे सांगितलंय की त्याला तुम्ही त्याच्याशी बोला, त्याला सांगा, तुमचं आभार व्यक्त करा. त्याच्यामध्ये तुम्ही ना शेवटी एक वाक्य म्हटलंय की तुम्हाला जर बोलायला कोणी नसेल ना, तर त्या दगडाला आपलं माना आणि बोला. ते ते तर केवढा मोठा आहे मॅडम. ते तर तुम्हाला म्हणजे तुम्ही तर बोलून गेलात, पण ते बायकांसाठी किंवा कोणासाठी ज्याला एकटेपणा वाटतो त्यासाठी किती मोठी गोष्ट आहे. पण म्हणजे तुम्ही किती छान सांगताय त्याच्याबद्दल, मला एकूण हेच सांगायचंय. तर तेही तेही ऐकते मी. आहे, मी तुमच्या बरोबरच आहे. आणि अनुभव सांगायचे तर खूपच आहेत, प्रश्नच नाही ते. तर मी तर हे पण सांगेन की जे माझे आधीचे अनुभव मी व्हिडिओवर युट्यूबला पण शेअर केलेले आहेत. पण अजून एक सांगेन की ज्यांना ज्यांना मी जोडलंय माझ्या बरोबर, माझी बहीण, माझी जाऊ, तर त्यांना बघून मला जास्त आनंद होतो की त्यांच्यामध्ये मला बदल दिसतो. आपलं काय होतं की आपण ना स्वतःमधले बदल ना रोजचेच असतात, त्यामुळे इतके आपल्याला जाणवत नाहीत किंवा आपण त्याच्याकडे लक्ष नाही देऊ शकत. पण समोरच्या व्यक्तीतले बदल दिसतात असं म्हणतो ना, तसं मला जाणवलं. माझी जाऊ आत्ताच येऊन गेली, माझ्याकडे राहून गेली, तर तो एक बदल खूप जाणवला. आमचे रिलेशन्स पण अतिशय छान होतेच पहिल्यापासून, आता अजून छान झाले. आणि एकूणच माझी पण त्यांची पण सगळ्यांची मला असं वाटतं की चिडचिड, फ्रस्ट्रेशन्स खूप कमी झालेत. किंवा तसं तू विचार करावा लागतो, अरे अच्छा पूर्वी आपण असं वागायचं, आता नाही. किंवा इमोशनल जे काही एक्सप्रेशन व्हायचं, म्हणजे एखादी गोष्ट झाली तर थोडंसं आपण इमोशनली खूप डिस्टर्ब व्हायचं, तर ते आता थोडंसं कमी झालंय. थोडंसं म्हणजे बऱ्याच प्रमाणात कमी झालंय. आणि अनुभव तर आहेतच की जसे सगळेजण सांगतात आरोग्याचे अनुभव आहेत. मी तर विसरलेच होते की मला सकाळी उठून डोकं दुखायचं, हे मला नंतर आठवलं. या पूर्वी माझं डोकं दुखायचं, आता दुखत नाही. म्हणजे असे खूप अनुभव आहेत. घरच्यांच्या बाबतीत आरोग्याचे अनुभव आहेत. मी आणि आवर्जून गीतांजली तुम्हाला थांबवून एक विचारेल, की तुम्ही स्वतः मतिमंद आणि गतिमंद नाही मॅडम, कर्णबधीर. 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 ओके. कर्णबधीर काय म्हणूया, शाळा म्हणूया की काय तिथं? थेरपी घेते मी मुलांची. हा. ज्या मुलांना हं, जन्मापासून कमी ऐकू होतं त्या मुलांना हं, आम्ही मशीन लावतो. त्यांची कॉक्लिअर इम्प्लांटची सर्जरीज असते, ती हं, करतो. आणि हं. त्यांना त्यांना तर मी ऐकायला आणि बोलायला शिकवते. हा, तर तर तेथील तुमचा अनुभव काय? हो, तुम्ही असं मी म्हटलं होतं सांगते. जेव्हा, हो. की मला मॅडम या विद्यार्थ्यांसाठी अधिक कार्य करायचं आहे, तेथे तुमची इम्प्रुव्हमेंट आहे का? आणि विशेष मी हो, तुम्हाला सांगेल, आपल्या मंजुळाताई मोरे यांनी यांच्या मुलांना अशा प्रकारे, ते गतिमंद आहेत, मतिमंद गतिमंद असं मी ऐकलं यामध्ये त्यांचा येतात. व्हिडिओ. येस, तर त्यांनी मात्र खूप सुंदर असा रिझल्ट घेतलेला आहे. मी त्यांना सांगितलं होतं की गीतांजली सोबत तुम्ही बोला. तर हरकत नाही. तुमचं काय आहे ते नक्की सांगा. तुम्ही कशा प्रकारे तेथे बदल झालाय का काही बदल तुम्हाला? तर नक्कीच झालाय. मी तुम्हाला तेव्हा सांगितलं होतं की जी 2000 आपल्या जे लॉकडाऊनच्या नंतरची जी मुलं आहेत, कारण आमच्याकडे येणारी सगळी लहानच मुलं असतात. हं, अगदी छोटं बाळ ते 5 वर्षाच्या आतली मुलं बरीच असतात.
तर माझा असा अनुभव होता की लॉकडाऊनच्या नंतर मुलांची चिडचिड खूप वाढलेली आहे. मुलं खूपच ऐकतच नाहीत, हट्टीपणा करतात, बसतच नाहीत एका जागेवर. तर त्यांना शिकवणं किंवा त्यांना काहीतरी ग्रहण करणं, एखादी नवीन गोष्ट खूपच कठीण जात होती. तर मला खूप असं त्यावेळेला वाटायचं की का मुलं इतकी चिडचिड करतात, काय होतंय त्यांचं. तर म्हणून मी तुम्हाला तेव्हा म्हटलं होतं की मला वापर करायचा आहे त्याचा. तर आता असं होतं ना, मी मेडिटेशन करते. मी जेव्हा थेरपीला बसते मुलांच्या बरोबर, मुलांची चिडचिड खूप कमी झालेली आहे. म्हणजे जी मुलं रडारड करायची, ऐकायची नाहीत, ती आता खूप शांतपणे, मस्ती तर अजूनही मुलं करतात, मुलांनी मस्ती करायलाच पाहिजे, पण बरोबर. रडारड नाहीये त्यांची, चिडचिड नाहीये, फेकाफेकी नाहीये. जे आम्हाला टेम्पर टँट्रम्स म्हणतो, ते सगळे बंद झालेले आहेत. आणि मला त्याच्यामध्ये खूप चांगला अनुभव आलेला आहे की मुलांची प्रगती चांगली होतीये. जो वेळ प्रगतीला लागायचा तो थोडा कमी झालेला आहे. आणि त्यांच्याशी कनेक्ट करणं हे, म्हणजे मुलं जास्त कनेक्ट होतात आता, हा माझा अनुभव आहे. खूप हा बदल, मे बी मी ऊर्जेशी जुडले, मी माझ्यामध्ये बदल झालाय आणि मुलांमध्ये तो पोचतोय, हे मी नक्की सांगेन. फरक तर नक्कीच आहे. आनंदी आनंद सर्वीकडे. आणि आनंदी आनंद धन्यवाद सर्वीकडे. त्या ब्रह्मांडीय ऊर्जेचे, हे सगळे अनुभव मिळत आहेत. आणि ह्या गोष्टींचे, या ज्या गोष्टी आहेत या इतरांना सांगणं शक्य नाही होते की काय होतंय, पण हे दिसतंय. आणि मी हे काही दिवसांनी, म्हणजे मी आता तरी ग्रँडमास्टर होऊन 2 महिनेच झालेत, एप्रिलमध्ये संपलाय आपल्या सेशन्स, 2च महिने झालेत. पण मी हे डॉक्युमेंट करून मी हे पुढे सांगणारच आहे. मी पुढे याचा प्रसार पण करणार आहे की कशा प्रकारे मुलांमध्ये हा बदल, जो आधी जो वेळ लागत होता आणि जो आत्ता जो वेळ लागतोय, त्याच्यामध्ये किती फरक आहे आणि कशी मुलं प्रोग्रेस करतायत. हे तर मी नक्कीच एक अनुभव अजून पण शेअर करीन काही दिवसांनी. तर मला फरक वाटतोच आहे त्याच्यामध्ये. कारण तुम्ही स्पेशल लोक आहात, स्पेशल लोकांसाठी काम करत आहात. त्या ब्रह्मांडाने तुम्हाला निवडलं आहे आणि म्हणूनच ऊर्जेपर्यंत जोडलेलं आहे. हो तुमच्या हो, हातून मोठं कार्य खूप घडावं जबाबदारी आहे असं. ती मॅडम. ती येस. एक मला असं वाटतं की हे काम करणं म्हणजे खूप मोठी नैतिक जबाबदारी आहे. की जर मी नक्कीच. त्या मुलांचे पालक आमच्यावरती अवलंबून असतात, त्यांच्या आयुष्याच्या डिसिशनसाठी, की मोठ्या निर्णयांसाठी आमच्यावर अवलंबून असतात. आणि तो जर पाया, जर त्यांचा तिथे जर काही चूक झाली माझ्याकडनं, तर मला बरेचदा असं वाटतं की मी जबाबदार राहीन त्यांच्या आयुष्यासाठी. त्यामुळे तिथे मला खूप सावधानतेने राहावं लागतं. आणि आता तो कॉन्फिडन्स आहे की नाही नाही, आपण करतोय ते पहिल्यापासूनच करते, पण आता तो कॉन्फिडन्स आहे ऊर्जेमुळे की ऊर्जा ही मदत करते, ब्रह्मांडीय ऊर्जा मदत करते. तो कॉन्फिडन्स आहे आता. हे अनुभव पण आहे मॅडम. खूप खूप धन्यवाद ब्रह्मांडीय ऊर्जेचे, तुमचे खूप धन्यवाद. आणि मॅडम तुम्ही किती सगळं लक्षात ठेवता प्रत्येकाचं. छान. काय मस्त. माहिती, ते राहतं माझ्याच्याने आपोआप. हो आपोआप राहतं. लक्षात ठेवावं नाही लागत ते. लक्षात ठेवावं म्हणून नाही, ते आपोआप तुम्ही लोक समोर आले की त्या त्या गोष्टी आपोआपच येतात. हो. हं. विषय माहिती असतात. पूजा पूजा लकेश्री एक अनुभव, आणि मग आपण थांबूया. सॉरी, सेकंड डिग्रीचे सदस्य, आपण आपल्या सेशन मध्ये बोलूया. नाही ना, थांबूया ना. नाही ना, आपल्याला मेडिटेशन पण घ्यायचं आहे. आणि चर्चा पण करायची आहे. ओके. हा, पूजा लकेश्री. सॉरी नाही ना, आपल्याला, कारण खरंच 9:45 झाले आहे, हो ना. आत्मा वाटतोय. हा, सॉरी. अनुभव तर आता खूपच येतात हळूहळू. आता तर मी ग्रँड मास्टरला आले. खूप सगळीकडे आनंदी आनंद. पण आजचाच एक माझा अनुभव सांगते मी. कडे एक स्टाफ मध्ये जवळजवळ 15-20 दिवस तो मुलगा एक आजारी आहे. म्हणजे मुलगा असं नाही, आमच्याकडे 30-35 वर्ष कामाला आहे तो पेट्रोल पंपामध्ये. आणि त्याचे मणक्याला आणि कमरेला खूप प्रॉब्लेम झाला होता. तर मग मला काय माहित होतं, मी थोडी बाहेर होते. आणि नंतर माझा मुलगा म्हणाला, अगं आई तो आता 15 दिवस आला कामावरती झाला नाहीये. मी त्याला फोन केला आणि विचारलं काय झालंय तुला. तर म्हणतो नाही, मी खूप एक्सरे वगैरे काढले, सगळे काढलं, खूप आयुर्वेदिक म्हणजे वैद्याकडे वगैरे गेलो, पण मला काहीच फरक पडत नाही. म्हणजे ठीक आहे, मी तुला बघते. मग मी त्याला 2 दिवस रेकी देत होते. आणखीन रेकी देता देता त्याचा आधी म्हणाला काही नाही. नंतर आज सकाळी वेळेला फोन आला की मला इतकं बरं वाटतंय की मला असं एकदम ऊर्जा आल्यासारखी वाटते आणि माझं दुखणं कमी होतं. बहुतेक मी सोमवारपासून कामावरती येईन. पुन्हा संध्याकाळी त्याचा फोन आला की नाही, मला आता
खूपच बरं वाटते. म्हटलं ठीक आहे, तुला आता संध्याकाळी पण मी तुला एक ऊर्जा देते म्हणून, रेकी देते म्हणून सांगितलं. आणि त्याचा आनंद तो इतका थँक्यू म्हणत होता की त्याला इतका आनंद झाला होता. त्याच्यासोबत मला पण खूप आनंद झाला की असं मी कोणाला तरी बरं होऊ शकतोय, ह्याचा मला खूप आनंद झाला. खूप सुंदर. आपण आनंद, इतरांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्यासाठी आपण माध्यम झालो. हो. अच्छा, मी एक विचारेल मग परत पूजाताई. हा, बोला बोला, तुम्ही बोला. तुमचं बोलणं झाल्यानंतर माझ्या प्रश्नाचं असं उत्तर द्या की ग्रँडमास्टरला येणे हा निर्णय योग्य आहे का? हो, नक्कीच यावंच, सगळ्यांनी पुन्हा रेकीमध्ये यावंच, कारण का इथं आल्यानंतरच कळेल आपल्याला काय मिळू शकतं. इथे खूप आनंद आहे. आणि आपण आपली सगळी फॅमिली, आपल्या आजूबाजूचे सगळे लोक यांच्यासाठी आपण खूप काही करू शकतो. आणि सगळ्यांनीच यावं, ग्रँड मास्टरला तर यावंच, कारण काय तिथपर्यंत पोचावं. खूप डीप मध्ये नॉलेज ताई देतात आपल्याला. आणि शब्दच नाहीयेत माझ्याकडे की खूप बरं, मी खूप आनंदी आहे. छान. खूप छान येस, वाटते, म्हणजे खूप छान. कुठेतरी आता कुठेतरी 9वे ग्रँडमास्टर हजर आहेत, 8वे ग्रँडमास्टर हजर आहेत. हो ना? 8वे, 9वे, 10वे ग्रँडमास्टर बोललेत. ओके, 11वे ग्रँडमास्टर, 11वे ग्रँडमास्टर पण असतीलच. हे काय प्रियंका आहेत? 11वा ग्रँडमास्टर कोण आहे हजर? हात वर करा फक्त. असणारच. असं नाही होऊ शकत. 11वे ग्रँडमास्टर, 12वे ग्रँडमास्टर तुम्ही घडत आहात. म्हणजे कुठेतरी सर्व ग्रँडमास्टर समाधानी असणं हे माझं थँक्यू युनिव्हर्स. आणि आजच्या सेशनमध्ये सगळे ग्रँडमास्टर्स एकत्र आलेले आहेत. हे पण तेवढंच महत्वाचं. केवढी मोठी ऊर्जा. ओके, खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. यापेक्षा अधिक आपण शेअरिंग नाही घेऊ शकत आहे. आपण छोटंसं मेडिटेशन करूया सर्व मिळून, आणि त्यानंतर ग्रँडमास्टर सोबत सगळ्यांची चर्चा. ओके, या चर्चेला त्यानंतर जे जे सदस्य हजर राहायचं असेल, ऐकायचं असेल, परिवारासोबत बसायचं असेल, नक्की बसू शकता. मात्र त्यानंतर ओके, एक नैना गुजर यांना एक अनुभव शेअर करायचाच आहे. त्यांची रिक्वेस्ट आहे. नैना, अनम्यूट करते. बोला नैना, दिली संधी. आत्मनमस्ते मॅडम. आता एका मॅडमनी मतिमंद म्हणजे कानाने ऐकायला येत नाही अशा विद्यार्थ्यांचा अनुभव सांगितला, म्हणून मला माझ्या एक अशा विद्यार्थिनीचा अनुभव सांगायचा आहे. गेल्या वर्षी माझ्याकडे विद्यार्थी कमी होते. एक ऍडमिशन असं आलं, तिची आई आली होती ऍडमिशन घ्यायला, पण तिने सांगितलं नव्हतं की ती मुलगी थोडी मतिमंद आहे. ऍडमिशन दिलं, वर्गात आल्यावर मला कळलं की ती थोडीशी मतिमंद आहे. मतिमंद का म्हणजे काय, की फक्त तिला वाचलं शिकवलं की तेवढ्या पुरतं लक्षात राहतं, पण परीक्षेला तिला काही लक्षात राहत नाही. लहानपणी तिच्या आयुष्यात एक घटना घडली होती. ती पडली होती खाली, म्हणजे 5-6 वर्षाची असताना, 7-8 वर्ष, एक 3री-4थीत असताना तिच्या आईने सांगितलं पडली होती, त्याच्यामुळे तिची मेंदूची दब नसली, अशी दबली आहे. बाकी सगळं व्यवस्थित करते, पण तिची म्हणजे मेंदूची ग्रोथ नाही झाली तेवढी. जशी 12वीच्या मुलांची होती ना, तशी ती आता 7वी-8वीत असल्यासारखी. पण ती ज्यावेळेसपासून माझ्या क्लासमध्ये जॉईन झाली, वर्गात जॉईन झाली, तिच्या आईचे 2-3 दिवसांनी फोन येतात की तिच्यात खूप बदल आहे मॅडम, तिच्यात खूप बदल आहे. म्हणजे तिच्यात काय असं होतं, मी रेखी देते किंवा तिच्याविषयी चांगलं हे करते, भावना करत असते, प्रगट करत असते, नेहमी रेखी देत असते तिला. आणि खरोखर मॅडम तिच्यात खूप बदल झालाय, मला पण ते जाणवतं. नॉर्मल मुलं काही विचार करत नाहीत, पण तिने ह्या 1 महिन्यात ग्राफिकचा कोर्स केला मॅडम. परत स्वतःची रील्स बनवते, ग्राफिक 1 महिन्याचा ग्राफिकचा असतो ना, तो केला. आणि आता नवीन क्लास चालू झाला. पहिल्या दिवशी मी सगळ्या विद्यार्थ्यांना सांगितलं, तुम्हाला जेवढे पर्सेंटेज पाडायचेत ना, त्याची पाटी समोर करा आणि अभ्यासाच्या ठिकाणी लिहा. ती उठली आणि ती म्हटली, मॅडम तुम्ही सांगायच्या आधी मी 78% मला पडतील अशी मी पाटी माझ्या अभ्यासाच्या ठिकाणी लिहून ठेवली. भले पडू न पडो, पण ती पास होईल आणि तिच्या आई वडिलांना खूप आनंद होईल. हा एक अनुभव सांगायचा होता. नक्कीच आणि तिला दुसरं म्हणजे 78% पडणार. पडणारच, कारण की तिच्या मेंदूची तेवढी प्रगती नाही झाली, पण होणार. 1 वर्षात तिच्यात तेवढी सुधारणा होणार. तिच्या आई वडिलांना खूप आनंद होतो, नेहमी फोन करतात मला. आणखीन एक ऍडमिशनचा अनुभव सांगायचा, तेवढा एक सांगते फक्त. दरवर्षी मी तुम्हाला फोन करते, गेल्या वर्षी पण फोन केला होता, मॅडम ऍडमिशन नाही होते, ऍडमिशन होत नाहीयेत. यावर्षी ऑनलाईन ऍडमिशन होते, मी मे मध्ये जायचे, 30 मे नंतर मी कॉलेजला गेलेच नाही, ऍडमिशन होत नाहीयेत म्हणून 5 जून पर्यंत गेले.
आणि नंतर म्हटलं जाऊ दिसतो जायचंच नाही, सुट्टी घेतली, घरात राहिले. आणि कॉलेज चालू झाल्यानंतर शाळेत गेल्यानंतर एक विद्यार्थी ऍडमिशनसाठी आला तर राहिला होता, म्हणून मी ऍडमिशनची फाईल ओपन केली तर दुसऱ्या कॉलेजचे एक 7-8 विद्यार्थी कॉमर्ससाठी माझ्या कॉलेजला आलेले मला कळलं. आणि ते तिथंच राहतील. म्हणजे कसं त्यांनी आमच्या स्कूलला रेफर दिलंय. ज्यावेळेस आता यादी ओपन होईल ना त्यावेळेस पहिलं आमचं कॉलेजचं पडेलच. आणि जरी नाही पडलं त्यांच्या कॉलेजला राहिलं तरी त्यांचं ऍडमिशन आमच्याकडनं दाखवून तिथं फक्त मला शिकवायला जावं लागेल. म्हणजे जर ऍडमिशनसाठी मला खूप 2-3 महिने त्रास व्हायचा आणि खूप वादविवाद स्टाफमध्ये व्हायचे. पण ह्यावेळेस नाहीच, अजिबात नाही, एकही शब्द नाही. इतकी मानसिक शांतता आहे ना, खरोखर या ब्रह्मांडाचे खूप खूप आभार आहेत आणि तुमचे पण खूप खूप आभार. आणि विद्यार्थ्यांच्यासाठी मला काहीतरी काम करायला, विद्यार्थी घडवायला मिळवतात, त्यांच्यासाठी चांगलं, ते विद्यार्थी जास्तीत जास्त चांगले कसे बनतील याच्याकडनं माझ्याकडनं खूप प्रयत्न होतात. आणि खरोखर मॅडम विद्यार्थ्यांच्यात खूप बदल झालाय. विद्यार्थी फक्त अभ्यासाकडे बघत नाहीत, ओव्हरऑल आपल्या संपूर्ण करिअरकडे कसं लक्ष द्यायचं त्याविषयी विचार करतात आता. आणि शिकवण्यात पण फरक पडलाय. तोच टॉपिक मी गेल्या वर्षी शिकवला, हा शिकवला, पण तो जास्त विद्यार्थ्यांना आवडतो. जास्त विद्यार्थी अट्रॅक्ट होतात, ऐकतात, स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांच्या पालक पण खूप आनंदी असतात. त्यामुळं वरचेवर मला अलीकडे पालकांचे फोन यायला लागले, मॅडम मुलाच्यात खूप बदल झालाय म्हणून. हे सगळं मॅडम तुमच्यामुळं, तुमची विद्यार्थिनी मी आणि माझ्या हातून असे खूप विद्यार्थी घडो जोपर्यंत माझ्या सेवा आहे तोपर्यंत. ग्रँट तर माझी 20%, 40%, 60% होणार. 40% झाली आहे, 60% साठी प्रयत्न चालेल, ते होणार, ते तर मिळणार. पण हे सगळ्यात जास्त आनंद मला आहे की मी विद्यार्थी चांगल्या पद्धतीने घडवू लागले. आणि ते सगळं रेकीमुळं, तुमच्यामुळं. धन्यवाद. दुखणं तर माझं पळूनच गेलं, त्याचा विचार करायला मला वेळच नाही मिळत आता. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे. आणि ना नैनानी स्वतःला जेवढं बदललं आहे ना, तर जे सदस्य नैनासोबत ग्रँडमास्टरला होते त्यांना माहिती आहे. शेवटपर्यंतही नैना, आम्ही म्हणायचो नाही तुम्हाला टापटीप बसायचं आहे, अनेक सगळ्या गोष्टीच्या सूचना द्यायचो. बरोबर आहे ना नैनाताई? पण बरोबर नैनानी आहे. ग्रँडमास्टर संपेपर्यंत आमचं काही ऐकलं नाही. पण नैना केव्हा घडल्या, आमचं ग्रँडमास्टर संपलं, सेशन संपलं आणि त्या दुसऱ्या दिवसपासून नैनानी पुन्हा अभ्यास सुरू केला. आणि जी नैना घडली आहे ना ती ग्रँडमास्टर. म्हणजे कधी 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 काही लोक परीक्षेनंतर स्वतःला घडवतात किंवा क्लास संपल्यानंतर परीक्षेच्या वेळेवर स्वतःला घडवतात. हे एक वेगळं व्यक्तिमत्व आणि खूप सुंदर स्वतःमध्ये बदल केला आहे नैनाने. नैना 60% काय 100% विद्याताईंसारखी लगेच ग्रँड होणार. काळजी करू नका. येस, खूप धन्यवाद काळजी नैना, खूप धन्यवाद. काळजी येतच नाही मॅडम मला आता. छान, खूप जे सुंदर. आहे ते पण खूप पुरतं, अजून तर मिळणारच, पण आहे ते पण पुरतं. त्याच्याबद्दल पण मी कृतज्ञ. मी कृतज्ञतेचे जादूचे सेक्शन करते, एंजलचं केलं, काय सकाळच्या मेडिटेशनला असते, जॉईन तुम्हाला असते, तुमच्या पासून लांब जाता येत नाही मला. थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू थँक्यू थँक्यू. ती ब्रह्मांडीय ऊर्जा आपले गुरु आपल्याला भरभरून देत असतात, देतच राहणार. ओके, थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू थँक्यू थँक्यू. सर्व देवी देवता, सर्व संत, गुरु सद्गुरु सर्वांना खूप खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. डॉक्टर मेकाऊ, श्री ब्रह्मांडीय ऊर्जा, श्री संत गजानन महाराज, आपले सगळ्यांचे गुरु सद्गुरु सर्वांना खूप खूप धन्यवाद. प्रई येणारी ऊर्जा सर्वांकडून येत आहे, भरभरून आम्हाला देत आहे. बस थँक्यू, आमच्याकडे शब्दच नाहीयेत, शब्दच नाहीयेत. बघा अनेक ठिकाणी अनेक जण म्हणतात की मॅडम सांगून आणलंय. अरे काही कोणाला सांगितलं नाही ना बाबा, सगळा प्रामाणिकपणा आहे ना, कसं सांगावं तुम्हाला. आज चुप करून ठेवलाय सगळ्यांना म्हणून. नाही तर आता 12-1 जरी वाजला तरी आमचे अनुभव संपणार नाही, हो की नाही. सगळ्या ग्रँडमास्टर्सना बघा काय असते ना, परिवार एकमेक, जसं आपण सगळे एकमेकांसोबत येतो. ओके, आज बऱ्याच बऱ्याच जणांना कडक मेसेज टाकला होता की उद्यापासून मेडिटेशनला यायचंय, संध्याकाळी आपल्याला भेटायचंय असं म्हणून. तर काय होते ना, सगळेजण एकत्र आले की आपण कसं कुटुंब, आपण बहिणी बहिणी भाऊ भाऊ एकत्र आले की आपण एकमेकांच्या आयुष्यातल्या गोष्टी, घटना त्या एकमेकांसोबत चर्चा करतो. तसा येथे जेव्हा आपण परिवार एकत्र येतो ना, मी ऊर्जेकडून अधिक काय मिळवलं आहे, माझ्या आयुष्यामध्ये काय सकारात्मकता क्रिएट झालेली आहे यावर चर्चा होत असते. आता आपण मेडिटेशन करूया आणि मग नंतर चर्चेला
प्रारंभ करूया. थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू थँक्यू थँक्यू. तेव्हा मात्र सगळ्यांना अनम्यूट करणार आहे. ओके. हा. आत्मा नमस्ते.